ही मूल्ये मुलांपर्यंत सहजतेने पोचवण्यासाठी विविध भाषा व धर्मातील प्रार्थना यांचे मोल मोठेच आहे. ऐकूया उत्तर भारतात काही शाळांमध्ये गायली जाणारी एक उर्दू प्रार्थना. नमस्कार, सुप्रभात सगळ्यांना. काल छान झोप लागली असेल आणि सकाळी फ्रेश होऊन आलेलो आहोत आपण. आज 10 जून 2023. आनंदनिकेतन नाशिक शाळेला आज शाळा सुरू होऊन 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आपण सगळे त्या शाळेचं अभिनंदन करूया. काल आपण 3 शाळांची रचना कशी आहे ती समजून घेतली. आज आपण वर्ध्याची शाळा आणि अक्षरनंदन या 2 शाळा समजून घेणार आहोत. सुरुवात वर्ध्याच्या शाळेपासून करणार आहोत. काही वर्षांपूर्वी आम्ही 2-3 शिक्षक वर्ध्याला गेलो होतो आणि ती शाळा मुलं असताना कशी चालती आहे हे पाहणं आणि तिथल्या शिक्षकांशी बोलणं असं करत होतो. त्या 2-3 दिवसामध्ये शाळेचं जे चित्र मनावरती ठसलं ते असं आहे की प्रत्यक्ष गांधीजी ज्या परिसरात वावरले त्या परिसरातली साधी पण रम्य अशी त्या वातावरणातली कौलारू शाळा. शांत वातावरणात अतिशय एकाग्रतेनं टकळी आणि चरख्यावरती सूत कातणारी मुलं, अतिशय देखणं आणि टापटिपीनं शिवणकाम केलेले तिथे नमुने आम्ही पाहिलेले, ते अजूनही लक्षात राहिलेले आहेत. शिक्षकांनी शेतीला जोडून वेगवेगळ्या विषयांची जी समवाय साधणारी आखणी केली होती त्यांनी तर आम्ही इतके प्रभावित झालो होतो की येताना आम्ही त्याची कॉपी घेऊन आलो होतो की आम्हालाही पाहिजे आहे आणि कशी जोडणी किती प्रकारे करता येऊ शकते हे लक्षात आलं होतं. सर्वत्र जाणवणारी स्वच्छता, मुलांचा संध्याकाळी अर्धा-पाऊण तासाचा बहुतेक तो वेळ होता आणि सर्व शिक्षक सर्व मुलं दररोज शाळा परिसर स्वच्छतागृह हे सगळं साफ करत होते. आणि प्रत्येक वर्गाच्या कॉर्नरमध्ये एक असा कोपरा होता, जसा कुतूहल कोपरा असतो तसा, आणि तिथं स्वच्छतेचं साहित्यसुद्धा एखादं प्रदर्शन मांडलेलं असावं इतकं टापटपीनं सुंदर ठेवलेलं होतं प्रत्येक वर्गामध्ये. आता या श्रमप्रतिष्ठेचा स्वच्छतेचा जो तास आहे त्याचा गाभाच मुळी श्रमप्रतिष्ठा असल्यामुळं सर्व ठिकाणी वातावरणामध्ये त्याचं अस्तित्व जाणवत होतं. नई तालीम संकल्पनेबरोबर आजच्या काळात सुसंगत काय ठरेल याचा विचार करत ही शाळा आत्ता सध्या कशी आहे, काय चालू असतात उपक्रम, हे आता आपण समजून घेऊया.
त्या बाजूला दिसत आहेत कृणाल. कृणाल तसे मूळचे गुजरातचे, पण ते आनंद निकेतनमध्ये मागील जवळजवळ 7 वर्ष महिन्यातले 10 दिवस ते देतात आणि ते आज आपल्यासोबत आहेत. जयाताई विद्यालयाच्या अगदी सुरुवातीपासनं विद्यालयात सोबत काम करत आहेत आणि त्या बिनींच्या सहकारी आहेत. जयश्रीताईसुद्धा अगदी सुरुवातीपासून आहेत आणि जयश्रीताई सध्या मुख्याध्यापिका म्हणून काम करत आहेत. मी सुषमा शर्मा, सुरुवातीची मुख्याध्यापिका आणि आत्ता शाळेच्या संयोजनात माझी भूमिका आहे. थोडी वरून म्हणजे दैनंदिन जरा कमी झालेली आता या अर्थानं. आमची आत्ता थोडं प्रेझेंटेशन आम्ही तिघे मिळून करणार आहोत. छोटासा परिचय आम्ही आनंद निकेतनचा देणार आहोत. हा परिचय करून देताना आम्हाला याची कल्पना आहे की ज्या जागी आत्ता आम्ही आहोत त्याचं आमच्यावरती बरंच ओझं असतं. सांगितलं त्याप्रमाणे ही अतिशय ऐतिहासिक वारशाची जागा आहे आणि त्यामुळं त्या कसोटीला तुम्ही आहात का असं सारखं चष्म्यातून तुमच्याकडे पाहिलं जातं. पण त्या चष्म्याचा ताण न घेता आपल्या शक्तीनुरूप आपण काही पावलं उचलावी या उद्देशानं आणि या अल्पशक्तीनं समूहशक्तीनं आम्ही हे काम करतो आहे. त्यामुळं अपेक्षा पण त्या पद्धतीनं थोड्या म्हणजे ठेवा, पण जाणून घ्या की आमची शक्ती तेव्हाची जी होती तेवढी नाही आहे. त्यामुळं नई तालीमच्या दिशेनं काही पावलं असं म्हटलं आहे आणि ती शक्ती काय असायला हवी हे जाणण्याकरता मुद्दाम काही ऐतिहासिक संदर्भ आपल्यासमोर मांडते आहे. नई तालीम ही गांधींनी दिलेला शिक्षण विचार आहे 1937 साली आणि तो व्यवस्था परिवर्तनाचा विचार आहे. तो फक्त कुठला पेडॅगॉजीचा विचार नाही आहे. म्हणजे त्यात एक जीवनाचं दर्शन अपेक्षित आहे आणि ते जीवनाचं दर्शन गांधींच्या व्यवस्था परिवर्तनाचं त्याच्यासाठी शिक्षण हे एक सर्वोत्तम देणगी असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे ते त्यांच्या आयुष्याच्या शेवटल्या टप्प्यामध्ये त्यांनी देशाच्या समोर अतिशय औपचारिकरित्या ही मांडणी केलेली आहे शेवटल्या 10 वर्षामध्ये. आणि 1937 पासून देशभरामध्ये शाळा सुरू झाल्या आणि या शाळा जवळजवळ 1954 पर्यंत काही हजारांमध्ये होत्या आणि लाखो मुलं शिकत होती. ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार होतं आणि काँग्रेसला शिक्षणाचा आराखडा तयार करण्याचं स्वातंत्र्य ब्रिटिशांकडून दिलं गेलं होतं. त्यानंतर ही पहिली वर्धा शिक्षण परिषद हिचं आयोजन वर्ध्यात करण्यात आलं आणि त्या अर्थानंही ते खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर वर्ध्यामध्ये हा प्रयोग गांधींच्या सेवाग्राम आश्रम आणि सेवाग्राम आश्रमाच्या बाजूलाच नई तालीम समिती जे शिक्षणाचं काम करणारी संस्था ही तयार झाली. सुरुवातीला तिचं नाव हिंदुस्थानी तालिमी संघ असं होतं. डॉक्टर झाकीर हुसेन त्याचे अध्यक्ष होते आणि प्रत्यक्ष हे काम करण्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला ते पती पत्नी डॉक्टर एडवर्ड विलियम्स आर्यनायकम आणि आशादेवी आर्यनायकम हे दोघेही शांतिनिकेतनमधून आलेले होते. थोडी माहितीसाठी की गांधीजी जेव्हा दक्षिण आफ्रिकेतून परतले तेव्हा ते मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न होता अनेक कार्यकर्त्यांचा. त्यामुळे मुलांना कुठे ठेवायचं आणि शिवाय शिक्षण म्हणजे गुरुदेवांनी शांतिनिकेतनमध्ये जी कल्पना केली होती शिक्षणाची तीही त्यांना बघायची होती आणि मुलांनाही तिथे काही दिवस ठेवायचं होतं. त्यामुळं गांधीजी तिथे गेले आणि गांधीजी आणि रवींद्रनाथ ठाकूर यांच्यामध्ये खूप मोठा संवाद झालेला आहे शिक्षणविषयक. आणि तो संवाद NBTनी पुस्तकाच्या रूपामध्ये प्रकाशित केलेला आहे. तो आपण बघू शकाल. अतिशय सुंदर असं त्या दोघांचं नातं होतं. त्यात चिकित्साही होती आणि तरीही रवींद्रनाथांच्या नजरेमध्ये गांधीजी महात्मा होते या अर्थानं. आणि त्यांच्यामध्ये मतभिन्नताही होती पण खूप साम्य होतं.
साम्य कुठल्या अर्थानं होतं तर मानवतेच्या दृष्टीने दोघांनीही विचार केला आणि भारतीय संस्कृतीच्या आधारे शिक्षणाचं दर्शन आपल्या देशामध्ये मांडणारे दोन प्रमुख शिक्षणवेत्ते असं आपण त्यांना म्हणू शकतो. गांधीजींना साधारणपणे शिक्षणशास्त्री असं म्हटलं जात नाही औपचारिक दृष्टीने, कारण त्यांचं सामाजिक परिवर्तनामध्ये राजकीय पातळीवर आणि सामाजिक पातळीवर खूप मोठं काम होतं. पण त्यांची एकूणच दृष्टी सर्वांगीण असल्यामुळं शिक्षण हे अजिबातच त्यातून सुटलं नाही आणि दक्षिण आफ्रिकेमध्येही त्यांनी त्यांचे प्रयोग दोन्ही आश्रमांमध्ये टॉल्स्टॉय आणि फिनिक्स आश्रमामध्ये केले आणि त्यानंतर साबरमती आश्रमामध्ये त्यांचे प्रयोग झाले, त्यानंतर चंपारणमध्ये प्रयोग झाले आणि सगळ्यात शेवटी जे प्रयोग झालेले आहेत ते सेवाग्राममध्ये आणि मग ते देशव्यापी झालेले आहेत. हा संदर्भ यासाठी महत्त्वाचा आहे की त्यावेळेस जे काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी हा विचार केला होता की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर का बहुसंख्य लोक ग्रामीण भागात राहत असतील आणि लोकशाही ही जर का लोकांपर्यंत पोचायची असेल तर आपल्याला विकेंद्रित विकासाचा पर्याय स्वीकारला पाहिजे आणि त्या विकेंद्रित विकासाच्या पर्यायासाठी त्या प्रकारे शिक्षण देणारं हे नई तालीमचं स्वरूप आहे आणि त्याचं ध्येय काय आहे तर व्यक्तीतील सर्वोत्तम गुणांचा विकास म्हणजे व्यक्तीचा विचार झालेला आहे आणि अहिंसक आणि न्याय्य समाजाची स्थापना. शिक्षणाचा विचार हा एका बाजूला व्यक्तीच्या हिताचा विचार असतो, त्याचसोबत व्यक्ती ज्या समाजामध्ये विकसित होणार आहे किंवा व्यक्ती ज्या प्रकारचा समाज घडवणार आहे तो समाज कसा असावा त्याचाही विचार त्यांनी केला आणि त्यामुळं अहिंसक आणि न्याय्य समाजाची स्थापना हे म्हटलं तर सेकंडरी उद्देश आहे नई तालीममध्ये. जर का अशा व्यक्ती तयार झाल्या तर आपसुकच समाजाची काळजी ते घेतील असं गृहीत होतं, पण ते दोन्हीही उद्देश नई तालीममध्ये महत्त्वाचे आहेत. पूर्ण योजनेमध्ये ते महत्त्वाचे अगदी सुरुवातीपासून आपल्याला दिसून येतात आणि त्याचा पाठ्यक्रमसुद्धा तयार झालेला होता वर्धा शिक्षण परिषदेनंतर. तो नंतर उत्क्रांत होत गेला, पण 1930 साली 1974 साली हा संबंध वर्ध्यातला जो प्रयोग आहे हा टप्प्याटप्प्यानं कोठारी कमिशन आलं आणि कोठारी कमिशन आल्यानंतर एका अर्थानं त्याचा जो बुनियादी शिक्षणाचा 14 वर्षापर्यंतचा टप्पा आहे तो सरळ गांधीजींच्या शिक्षण विचारावरून घेतला गेला आणि तो त्याच्यामध्ये त्याला वर्क एक्सपिरियन्स म्हणून मानलं गेलं. तो थोडा पातळ झालेला आपल्याला त्यात दिसतो आणि पण त्यामध्ये पुढे जे शिक्षण आहे ते विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित अधिकाधिक झालं, पण प्रत्यक्षामध्ये कोठारी कमिशनही पूर्णपणे लागू झालं नाही आणि आपल्याला एक साझा स्कूल असं ज्याला म्हटलं जातं की लोकसहभागातनं उभ्या होणाऱ्या लोकशाळा ज्या आहेत त्या आपल्याला प्रत्यक्षामध्ये आणताच आल्या नाही आणि त्यामुळं एका अर्थानं कोठारी कमिशनला अपेक्षित असलेल्या शाळाही आल्या नाही ज्या सगळ्यांना समतेनं शिक्षण देणाऱ्या असतील आणि नई तालीम पण देशानं स्वीकारलं नाही. त्याची 2 कारणं होती की एक पॅरलल व्यवस्था चालत राहिली जी ब्रिटिशांनी तयार केलेली होती आणि नई तालीमची एक समांतर रचना चालली राहिली आणि आपल्या देशातल्या त्यावेळच्या ज्या अभिजन समाज ज्याला सत्तेमध्ये स्थान होतं आणि देश स्वतंत्र झाल्यानंतरही महत्त्वाच्या जागा घेणं शक्य होतं कारण त्यांच्याकडे शब्द सामर्थ्य होतं, सांस्कृतिक बळ होतं, जे काही आपल्याकडली व्यवस्था होती त्यातून आणि त्यामुळे त्यांनी नई तालीम स्वीकारली नाही. आणि त्याचसोबत आंबेडकरही त्यावेळेस होते आणि दलितांची चळवळ अतिशय जोमानं उभी झालेली होती, सुधारणावादाची चळवळ उभी झालेली होती आणि जर का 2 पद्धतीनं आपण शिक्षण देणार असू, गरिबांना वेगळं आणि श्रीमंतांना वेगळं, तर गरीबही त्या प्रकारचं शिक्षण स्वीकारणार नाहीत अशा प्रकारची भूमिका घेतली गेली होती आणि त्यामुळं एका अर्थानं गरिबांनी आणि अभिजनांनी दोघांनीही तालीम ती स्वीकारली नाही आणि सरकारने त्याला जे पाठबळ द्यायला पाहिजे, राजकीय पाठबळ द्यायला पाहिजे, शासकीय स्तरावरती जे पाठबळ द्यायला पाहिजे मान्यता देऊन ते दिलं नाही आणि त्यामुळं ती समांतर रचना
फार चालू शकली नाही. हे म्हणत असताना मला एक सांगावंसं वाटतं, माझं स्वतःचं त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. आपण पुढे जाऊया, नेक्स्ट स्लाईड. त्यात आधीच्या याच्यामध्ये वैश्विक चिंतनाला स्थानिक जोड असं एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. तो यासाठी महत्त्वाचा आहे, कितीही मोठं चिंतन असलं तरी प्रत्यक्षात तुम्ही जमिनीवर काय करता, तुम्ही जिथे आहात तिथे काय करता, या परिवर्तनासाठी माणसं बदलतात कशी, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं स्थानीय पातळीवरती जीवन कसं बदलतं, समाज कसा बदलतो, हे खूप महत्त्वाचं होतं गांधींसाठी. याचे काही संदर्भ आहेत, तेही आपल्याला नीटपणे समजून घेतले पाहिजेत. एका बाजूला गांधींनी ही नई तालीमचा विचार देशासमोर मांडला. त्यांच्यासमोर 2 प्रकारची आव्हानं होती. पहिला संदर्भ आपण आपला स्थानिक घेऊया, स्थानिक परंपरेतला. काय होता, आपल्याकडे जाती व्यवस्था होती जी जन्माधारित होती, त्याची उतरंड आपण सगळ्या समाजाने स्वीकारलेली होती, अस्पृश्यता होती. आणि ही जी समाज व्यवस्था होती ही बदलली पाहिजे, याबाबत गांधीजी अगदी शेवटल्या टप्प्यामध्ये तर अतिशय ठाम झाले होते. आणि गांधी आणि आंबेडकर यांच्यामधला संवाद आणि परस्परांवर झालेला त्यांचा परिणाम हा दोन्ही खूप महत्त्वाचा आहे. आणि शेवटल्या टप्प्यामध्ये गांधीजींनी जे विवाहसुद्धा आंतरजातीय होणार नाहीत, आणि विशेषतः वरच्या आणि खालच्या जातीतले त्यावेळेस जे उतरंडीच्या पातळीवर अशा विवाहांना मी जाणार नाही. म्हणजे व्यवस्था परिवर्तन व्हायचं असेल तर अगदी व्यक्तिगत पातळीवरती जेव्हा नात्यांचा संबंध येतो त्या पातळीवरती तो बदल झाल्याशिवाय हे परिवर्तन होणार नाही, इथपर्यंत गांधी आलेले होते. त्यामुळं तो मुद्दा त्यांच्या लेखी अतिशय महत्त्वाचा होता. बरेचदा दलित चळवळीमध्ये त्याला फार मानलं जात नाही, आणि गांधी आणि आंबेडकर विचारांच्या लोकांमध्ये थोडीशी दुरी राहते, आणि आजही ती दुरी आहे. मी हे मांडत असताना फक्त पद्धतींबद्दल मांडणार नाही आहे, कारण हे एवढं मोठं जर का व्यवस्थेचं चा विचार आहे तो आपण समजून घेतला नाही तर आपण थोड्या पद्धतींमध्ये ती हरवून जाऊ. आपण ती पद्धत पण आपल्याला त्यामागचा विचारही समजून घ्यायला पाहिजे. शारीरिक श्रमास दुय्यमत्व आजही आहे, आणि तेव्हाही होतं जेव्हा ब्राह्मणी संस्कृती, ब्राह्मणवाद हा समाजावरती मोठ्या प्रमाणावर परिणाम करत असतो, त्यावेळेस स्वाभाविकपणे त्यांचं सामर्थ्य हे शब्द सामर्थ्य आहे, धर्माचं त्यांना मिळालेलं जे एक उच्च स्थान आहे, त्यातून येणारी समाजावरची एका अर्थानं वर्चस्व आणि सत्ता स्थापित करण्याची जी वृत्ती आहे, त्यातून आपसुकच श्रमाची कामं काही वर्गाकडे जातात आणि त्या कामांना दुय्यमत्व येतं. आणि खरं म्हणजे समाजधारणेसाठी ही सगळी कामं अतिशय महत्त्वाची असतात. त्या कामाशिवाय आपलं जीवनाची धारणाच होऊ शकत नाही. पण या कामाकडे सगळ्या समाजांनी अतिशय टोकाचं दुर्लक्ष केलं, आणि ही अडचण आजसुद्धा आहे. आणि आजसुद्धा बुद्धीच्या कामाला टोकाचं महत्त्व आणि शारीरिक श्रमाला अत्यंत कमी महत्त्व असल्यामुळं आपली गावं आणि आपली शहरं, अभिजन समाज आणि श्रमिक समाज ह्याच्यामध्ये सांस्कृतिकच नाही तर आर्थिक दुरी पण मोठ्या प्रमाणामध्ये तयार तेव्हा झालेली होती, आणि आत्ताही ती आहे असं आपल्याला जाणवतं. आणि स्वाभाविकपणे गावांचं आणि श्रमजीवींचं शोषण, गावांच्या शोषणावर नगरं मोठी होतात, अगदी पाण्यापासून सगळ्या गोष्टींचा आपण सगळे जाणतो. ती स्थिती तेव्हाही होती आणि आत्ताही आहे. स्त्रियांना दिलं जाणारं दुय्यमत्व, गांधींच्या काळामध्ये स्त्रिया पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर सामाजिक क्षेत्रामध्ये क्रियाशील झाल्या, तेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यांचा व्यक्तिगत प्रवासही होता. ज्यांनी आत्मकथा त्यांची वाचली असेल त्यांचा व्यक्तिगत प्रवासही स्त्री पुरुष संबंधांच्या बाबत अतिशय टोकदार झालेला आपल्याला दिसतो, जसे ते वयानं वाढत गेले. आणि शेवटी कस्तुरबा आणि त्यांच्यामध्ये तर अतिशय उत्तम दर्जाचं मैत्र विकसित झालेलं आपल्याला दिसतं. धर्मांधता हा गांधींच्या शेवटला काळ ज्यांनी वाचलेला असेल, धर्मांधता देश जेव्हा दुभंगला गेला आणि पाकिस्तान आणि भारत अशी विभागणी झाली, त्या काळामध्ये झालेला टोकाचा हिंसाचार आणि राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्याही
देश धर्माच्या हिंदू मुस्लिम दंगलींनी अतिशय बेजार झालेला, दुखावलेला, जखमी झालेल्या अवस्थेमध्ये गांधीजी आपल्याला नोआखालीमध्ये अतिशय निर्भयपणे एकला चलो रे अशा वृत्तीनं फिरताना दिसले आहेत. तो अतिशय अभ्यास करण्याजोगा एक पैलू आहे. आणि नई तालीम हे नावसुद्धा आपल्याला त्या नावामध्ये उर्दूचा वापर झालेला दिसेल. म्हणजे इतकं हिंदू आणि मुस्लिम ऐक्य हे त्यांच्या म्हणजे जीवासाठी अत्यंत महत्त्वाचं, त्यांच्या दर्शनामध्ये त्याला फार मोठं स्थान होतं, हे या ठिकाणी मांडलं पाहिजे. आणि तो अतिशय चिंतनाचा त्यांच्या महत्त्वाचा भाग होता. यातील सर्व प्रश्न कमी अधिक प्रमाणामध्ये काही तीव्र झालेले आणि आज तर भीषण तीव्रता त्याची, काल आपण त्याचे उल्लेख केले संध्याकाळच्या सभेमध्ये सुद्धा, ते आपण जाणतो. आणि ते फार मोठं आव्हानी आहे शाळांसाठी पण आहे. आणि या मोठ्या संदर्भासहच शाळा आकार घेत असते. जर का आपण व्यवस्थेचा विचार न करता शाळेचा विचार करणार असू तर मला असं वाटतं ती एक नुसती शिक्षण पद्धती, म्हणजे हे उपक्रम ते उपक्रम असे ते होतात, पण प्रत्यक्षामध्ये साध्य काय करायचे, मोठे उद्देश काय आहेत, हे कधीकधी दुर्लक्षिले जाऊ शकतात. म्हणून हे लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरा संदर्भ आहे हा विकासाचं परिमाण जे आपण स्वीकारलं आणि त्यावेळेस जे आव्हान गांधींना दिसत होतं. भारत पारतंत्र्यात होता आणि ब्रिटिशांनी ज्या प्रकारे वसाहतवादाचा वापर करून अख्खं जग, युरोपातल्या काही राष्ट्रांनी आणि ब्रिटिशांनी एका अर्थानं म्हणजे गुलाम बनवलं होतं. सर्व प्रकारे माणसांचं, संसाधनांचं शोषण करून आपल्याला त्यांच्याकडे समृद्धी वाढलेली दिसते. आणि त्यामुळं गांधीजी अतिशय स्पष्टपणे म्हणताना दिसतात की जर का आपण विकासाचं हे परिमाण स्वीकारलं तर जर का युरोपामध्ये किंवा ब्रिटिशांना ही समृद्धी जर का अनुभवायला यायची असेल तर जगातला एवढा मोठा भाग आणि एवढ्या लोकांना त्यांना त्याचं शोषण करावं लागलं, त्यानंतर ही समृद्धी आलेली असेल. आणि समृद्धीचं हेच परिमाण विकासाचं परिमाण म्हणून आपल्यासारख्या देशांनी स्वीकारलं तर या पृथ्वीवर ते मर्यादित संसाधन आहेत, ही पृथ्वी कितीदा तरी संपेल अशी परिस्थिती येईल. त्यामुळे हे विकासाचं परिमाणच मुळात चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळं निसर्गाचं शोषण त्यांच्या विचारांमध्ये त्यांनी पूर्णपणे नाकारलं आणि त्यांनी निसर्गाचं शोषण आणि माणसांचं शोषण ह्या दोन्ही गोष्टी नाकारलेल्या आहेत. हे शोषण करत असताना काही एक भांडवली रचना नंतरच्या काळामध्ये जी विकसित होते त्याच्यामध्ये आत्यंतिक स्पर्धा, द्वेषभाव अशा प्रकारच्या वृत्तींचाही विकास होतो. त्याही अतिशय नकारात्मक असतात आणि त्यामुळे त्याचाही त्यांना विरोध करायचा होता. उपभोगवादालाही त्यांचा विरोध होता. मुळात व्यक्तीकडे मी म्हणजे काय याचा विचार करत असताना व्यक्ती म्हणजे व्यक्तीजवळ काय आहे, किती गोष्टींचा उपभोग ती व्यक्ती घेते, मालकी हक्कामध्ये किती गोष्टी आहेत, हे त्याच्या समृद्धीचं आणि त्याच्या सुखाचं प्रतीक असू शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. माणूस हा त्यापेक्षा अधिक वरच्या पातळीवरचा जीव आहे. तो फक्त उपभोग करणारा जीव नाही. त्याच्या सुखाच्या कल्पना त्यापेक्षा वरच्या पातळीवरच्या आहेत. त्याला फक्त उपभोग करता एक कन्झ्युमर अशी त्यांनी स्वतःची ओळख करणं म्हणजे त्याचं माणूस म्हणून स्खलन आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि तो त्यांनी नाकारला. मोठी यंत्र आणि केंद्रीकरण यातून ग्रामीण जीवन आणि तिथला उद्यम हा पूर्णपणे नष्ट होतो आणि त्यामुळे त्याच्या विरोधात ते होते आणि नष्ट झालाच. अगदी कापसाचा आणि कापसापासून कापड वस्त्रोद्योग जर का पाहिला तर जगाच्या पातळीवर अनेक देशांमध्ये भारतातलं कापड त्या काळामध्ये जात होतं. त्याचा इतिहास वाचण्याजोगा आहे. म्हणजे गांधींच्या आधीचा हा इतिहास आहे, अतिशय समृद्ध असा इतिहास आहे. आणि भारताचं शोषण कसं झालं आणि सगळा उद्यम कसा संपला याची आपल्याला नीट ओळख त्यातून होते. त्यामुळं त्यांनी मोठ्या यंत्रांचा विरोध केला आणि केंद्रीकरणाचा. याकडे आज कसं बघायचं हे आपण पाहिलं पाहिजे. बेरोजगारी आणि त्यातून येणारी गुलामी मानसिकता.
बेरोजगारी आपसुकच आपण माणसांना, म्हणजे युरोप नाही आहे, काम नाही केलं तरी तुम्हाला काम नाही म्हणून तुम्हाला जगण्याकरता पैसे मिळतात, असं भारतासारख्या देशामध्ये होऊ शकत नाही. सन्मानानं काम करता येणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यातून माणसाच्या बुद्धीचा विकास, त्याच्या कौशल्याचा विकास एवढाच होतो असं नाही, तर संसाधनांवरती त्याचा अधिकार नव्हे पण विश्वस्त वृत्तीनं ते त्याच्या हातात असणं आणि त्यांनी त्याचा नीटपणे त्याची योजना करून जगण्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करणं हे अभिप्रेत होतं. थोडासा मी एक नुसती यादी केली आहे हे बाजूला, की हे परिस्थिती आज आपल्याला कशी दिसते ह्यात आपण हे बोललेलो आहे. वंदनाताईंनी पहिल्या मांडणीतच ते सगळं आपल्यासमोरची आव्हानं म्हटली आहेत, त्यामुळे ती मी वेगळी मांडत नाही. मला असं वाटतं की हे दोन्ही संदर्भ जे त्या काळचे आहेत ते अधिक तीव्र झालेले आहेत आणि अस्तित्वाचेच प्रश्न आत्ता आपल्यासमोर आहेत. आणि या अस्तित्वाच्या प्रश्नाला फक्त शाळा नव्हे तर समाजच कसा भिडणार आहे आणि समाज भिडायचा असेल तर मुलं कशी आपण तयार करणार आहोत हे आपल्या सगळ्यांच्या समोरचं आव्हान आहे. फक्त आनंद निकेतन वर्धाच्या समोरचं ते आव्हान आहे असं मला वाटत नाही. पुढे जाऊया. नई तालीमचा विचार गांधी कसे मांडतात त्यांच्या शब्दामध्ये, मनुष्य न केवल बुद्धि है, न केवल शरीर, न केवल आत्मा, संपूर्ण मनुष्य के निर्माण के लिए तीनों के उचित और एकरस मेल की आवश्यकता होती है, ज़रूरत होती है और यही शिक्षा की सच्ची व्यवस्था है. म्हणजे ह्या तीनही आयाम संतुलित पद्धतीनं असले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि एकात्म पद्धतीनं ते असले पाहिजेत. आपल्या शाळांमध्ये बौद्धिक शिक्षणाचा एक भाग हा खूप मोठा असतो, हाताला फार कमी स्थान असतं आणि स्वाभाविकपणे त्यातून निर्माण होणारी रचनासुद्धा तशी तयार होते, हे त्यामागचं त्यांचं म्हणणं होतं. प्रजातंत्र ह्याला ते म्हणतात. आता आधी आपण व्यक्तीचा विचार केला, व्यक्ती घडण्याचा, समाजाबाबतही त्यांचं काही म्हणणं आहे. लोकशाही आपल्याला खूप महत्त्वाची आहे. प्रजातंत्र का अर्थ मैं यह समझता हूँ कि इस तंत्र में नीचे से नीचे और ऊंचे से ऊंचे आदमी को आगे बढ़ने का समान अवसर होना चाहिए, लेकिन सिवा अहिंसा के ऐसा कभी हो ही नहीं सकता. पुरेसं स्पष्ट आहे. आंबेडकरांनी संविधानिक मूल्य जेव्हा दिली त्यावेळेस त्यांनी म्हटलं परिवर्तन समतेच्या दृष्टीने यायचं असेल तर बंधुता या मूल्याचा विकास झाल्याशिवाय अहिंसक पद्धतीनं ते येऊ शकत नाही. गांधी आणि आंबेडकर किती जवळ आहेत हे आपण समजून घेऊया. गांधींचं म्हणणं आधीचं आहे, आंबेडकरांनी नंतर मांडलेलं आहे संविधानाची मांडणी करत असताना, शेवटी देशाला उद्देशून म्हणताना. त्यानंतर ते म्हणतात अधिकारों की उत्पत्ति का सच्चा स्रोत कर्तव्यों का पालन है. यदि हम सब अपने कर्तव्यों का पालन करें तो अधिकारों को ज़्यादा ढूंढने की ज़रूरत नहीं रहेगी, लेकिन यदि हम कर्तव्यों को पूरा किए बिना अधिकारों के पीछे दौड़ें तो वह मृग मरीचिका के पीछे दौड़ने जैसा ही व्यर्थ सिद्ध होगा. जितने हम उसके पीछे जाएंगे उतने ही वे हमसे दूर हटते जाएंगे. जे कर्तव्य आणि हक्क हे सोबत सोबत गेले पाहिजेत. बरेचदा याच्या बाबत मला थोडंसं असं वाटतं आणि मला असं वाटतं की लोक असं म्हणतील ज्यांचे हक्कच पूर्ण होत नाही त्यांनी हक्काचा विचार त्यांच्या बाजूनी करणं आत्मसन्मानासाठी पण ते गरजेचं आहे. पण जे एका उच्च स्थानावर आहेत आणि मोठा हिस्सा संसाधनांचा सत्तेचा ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांनी कर्तव्याचा आणि इतरांच्या प्रती आपल्या जबाबदारीचा खूपच विचार केला पाहिजे. पण शाळा घडवताना दोन्ही गोष्टी सोबत सोबत गेल्या पाहिजेत असं आपण म्हणू शकतो. आज आपण जे कॉग्निटिव्ह सायन्स ज्याचं पालन आपण करतो, ज्ञानरचनावाद हा आपल्यासाठी महत्त्वाचा म्हणतो, त्याच्याशी कसं साधर्म्य आपण बघू शकतो हे बघा. ते असं म्हणतात की बच्चों के द्वारा इंद्रियों का बुद्धिपूर्वक उपयोग उसके बुद्धि के विकास का उत्तम और जल्द से जल्द तरीका है, किंतु शरीर और मस्तिष्क के विकास के साथ आत्मा की जागृति भी उतनी ही नहीं होगी तो बुद्धि का विकास घटिया और एकांगी वस्तु ही साबित होगी. आध्यात्मिक विकास का मेरा मतलब हृदय की शिक्षा है, धर्माचं शिक्षण नाही. नई तालीममध्ये धर्माचं शिक्षण अभिप्रेत नाही.
धर्माचं काही अंशी विविध धर्म त्यात काय सांगितलं ह्याची ओळख करून घेतात, पण ते धर्म शिक्षण नाही. ते पूर्णपणे त्यातून नई तालीममधनं गांधीजींनी अगदी स्पष्टपणे बाद केलेलं आहे आणि प्रत्येक मुलाला शिकण्याचा हक्क आहे हे त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. पण तो हक्क मुलांना आणि पालकांना जबरदस्तीने तिथे पाठवावं अशा पद्धतीनं न राबवला जाता त्या शाळा अशा असाव्या की मुलांना आणि पालकांना त्यात अर्थ वाटला पाहिजे आणि ती तिथे रमली पाहिजेत, ती त्यांना आपला विकास होतो असं वाटलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. पुढे जाऊया. 3 प्रमुख क्षेत्र आहेत, निसर्ग, उद्योग आणि समाज. ह्या तिन्ही घटकांच्या माध्यमातून मुलं शिकणं अपेक्षित आहे आणि यावर आधारित विविध उपक्रमांची योजना, पाठ्यक्रमाची योजना नई तालीमला अपेक्षित आहे. आता या विद्यालयाच्या बाबत थोडी माहिती सांगते या पार्श्वभूमीवर. त्यामुळे आव्हान किती मोठं आहे त्यामुळं थोडासा आमच्यावरती रहम कीजिए और देखिए असं मी म्हणेन. स्थापना 2005मध्ये या नवीन विद्यालयाची झाली आणि त्याच जागी झाली. हिंदुस्थानी तालीमी संघ नंतर सर्व सेवा संघामध्ये विलीन झाला आणि नई तालीम समिती याची पुन्हा स्थापना झाली. त्यानंतर नई तालीम समिती हे नाव जे आहे ते त्याच जागेला मिळालं हिंदुस्थानी तालीमी संघाला आणि त्याच ऐतिहासिक प्रांगणामध्ये आम्ही आता हे विद्यालय सुरू केलेलं आहे. हे स्वयंअर्थसहाय्यित विद्यालय आहे. त्यावेळेस अशी सरकारची मान्यता घेणं अभिप्रेत नव्हतं. इथून सुरुवात होते कॉम्प्रोमाइज करण्याची, पण त्याला मी थोडं वेगळ्या प्रकारे बघते. या स्वयंअर्थसहाय्यित विद्यालय म्हणजे एका अर्थानं शासनाने शिक्षणाची जबाबदारी घ्यावी की घेऊ नये, घेतली पाहिजे असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य घेत एक प्रयोगशीलता जोपासण्याचा अवकाशही तेवढाच महत्त्वाचा आहे, नाहीतर सरकारीकरण होऊ शकतं आणि त्यामुळं तो अवकाश जर का शासन देत नसेल तर आपल्या सारख्या शाळा हा अवकाश जाणून बुजून घेऊ इच्छितात आणि त्याची फार मोठी किंमत आर्थिकदृष्ट्या घेतातही. ते आपण पाहतोय. ते आनंद निकेतनलाही ती घ्यावी लागते, पण आनंद निकेतनला ती मान्यता शाळा म्हणूनही मिळाली नाही. ती स्वयंअर्थसहाय्यित शाळा याचं धोरण तयार झाल्यानंतर मराठी शाळा म्हणून मान्यता मिळाली, कारण त्यावेळेस महाराष्ट्र शासनाचं असं म्हणणं होतं की आता मराठी शाळांची गरजच महाराष्ट्रामध्ये उरलेली नाही आहे. आणि त्या काळामध्ये 2005मध्ये मोठ्या प्रमाणावरती इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मान्यता दिली जात होती आणि नियम असा आला होता की 100 दिवसाच्या आत अर्ज करणाऱ्या कुठल्याही इंग्रजी माध्यमाच्या शाळेचं अर्ज त्यावर काम होऊन ती मान्यता दिली गेली पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर 3 वर्ष संघर्ष शाळेला करावा लागला. बालवाडी ते 10वीपर्यंत शाळा आहे. साधारणपणे 320 मुलांचा पट आहे. मुले आणि मुली यांचं समान प्रमाण आहे. पण मागच्या वर्षी मुलींचं प्रमाण हे अधिक झालं आहे. आपण प्रगत शिक्षण संस्थे कमला निमकर बालभवनच्या बाबत ते कमी होताना आपण पाहिलं, आमच्या शाळेत ते वाढताना दिसतंय थोडंसं, पण ते बरोबरीच आहे असं म्हणण्याजोगं आहे. परिसर शाळा आहे ही. ज्या वेळेस ही शाळा सुरू झाली तेव्हा संसाधनं पण इतकी कमी होती आणि जसं आनंद निकेतन नाशिकच्या बाबत झालं, आम्ही अजिबात तयार नव्हतो. नवा संदर्भ सांगायचा म्हणजे नई तालीम चा इतिहास लिहिण्याकरता श्री रमेश पानसे त्यावेळेस सेवाग्रामला आले होते आणि त्यांचं ते काम जवळजवळ 2.5-3 वर्ष चाललेलं होतं आणि त्या काळात आम्ही त्यांच्यासोबत सारखेच बसत होतो, वर्ध्याचे लोक आणि नई तालीमचे लोकही. आणि त्यांनी इतका आग्रह धरला की आता हे सगळं लक्षात घेता सगळे संदर्भ नई तालीमची शाळा नव्यानं सुरू झालीच पाहिजे आणि आमची काही तयारी नसताना आम्हाला ती शाळा नैसर्गिक वाढीनं चालवायची या दृष्टीनं तयारी म्हणजे सुरू करावी लागली. मी तयारी यासाठी म्हणते की हे समवाय साधत शिकायचं कसं, पाठ्यक्रम करायचा कसा, पुस्तक वाचणं वेगळं आहे पण ते प्रत्यक्षात मुलं घडतात कशी यापैकी ना आम्ही शिकलेलो आणि ते होतं कसं ह्याचा आम्हाला काही अनुभव नव्हता. त्या अर्थानं अगदीच कमजोर होतो आम्ही. परिसर शाळा म्हणून ही सुरू झाली कारण पहिली जबाबदारी ही त्या
विचारांमध्ये सुद्धा आम्हाला परिसराशी जोडलेली असं वाटलं. आणि स्वयं अर्थसहाय्यित असेल तर त्यावेळेस विचार केलेला असा होता की ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी आपण हा खर्च का करू नये, म्हणून ती परिसर शाळा आणि वंचित मुलांसाठी अधिक त्याचा वाटा गेला पाहिजे अशी भूमिका आम्ही ठेवली. पण त्याचं काही दुष्परिणामही आहेत असं आम्हाला लक्षात आलं. कारण समाजाच्या दृष्टीने शाळा कोणासाठी काम करते म्हणजे तिची गुणवत्ता त्या प्रकारची आहे, म्हणजे गरिबांसाठी काम करणारी शाळा म्हणजे तशीच ती असणार, अशा प्रकारची मान्यताही त्यातून येते शिक्षकांच्या बाबतही आणि मुलांच्या पालकांच्या बाबतही, असं आम्हाला लक्षात आलं. आणि त्याचं ओझं असतं. आत्ता ते चित्र बदलते, पण म्हणजे त्या चष्म्यातून शाळेकडे बघणारे पालक सुरुवातीचे अनेक वर्ष होते, ज्याचा परिणाम शाळेलाही सहन करावा लागला. येणारी मुलं त्याच प्रकारची होती. त्यामुळेही कशासाठी आपल्याला 1.5 तासाचं प्रेझेंटेशन आहे, शेवटी 15 मिनिटं आहेत फक्त चर्चेला. पुढे जाऊया आपण. आत्ता 32. आता मी फक्त वेगानं वाचते. आता संविधानिक मूल्यांवर आधारित आहे शाळा, आणि आपण सगळ्यांनी ज्या प्रकारे भूमिका घेतलेली आहे ती भूमिका आम्ही पण स्वीकारलेली आहे. पुढे जाऊया आपण. मार्गदर्शक तत्त्व तुमची सगळ्यांची जशी आहेत तशीच आहेत. त्यातही मला काही विशेष म्हणायचं नाही आहे. वास्तवता आणि भविष्यवेध दोन्हीचा मेळ साधला गेला पाहिजे. आणि नित्य नूतनता हे नई तालीमचा प्राण आहे, त्यामुळं तो कसा येईल तेव्हा म्हटलं त्या शब्दांमध्ये न अडकता त्याचं सार त्यात लक्षात घेऊन, तत्त्व लक्षात घेऊन तिला अधिकाधिक कालसुसंगत करणं हे आव्हान आहे. पुढे जाऊया. व्हायला हे पाहिजे की नई तालीममधनं कमजोर मुलं होता कामा नये, तर त्यांना आत्मविश्वास मिळाला पाहिजे. बांधणी नीट झाली पाहिजे उद्योग आणि ज्ञानाची. मातृभाषेतून शिक्षण जे आत्ता आहे, हिंदी आणि इंग्रजीचंही आहे. स्वयं अनुशासित व्यक्तिमत्व घडलं पाहिजे, हे आव्हान आहे. उद्यमशीलता, कृतिशीलता आणि सर्जनशीलता याचा विकास झाला पाहिजे असं आम्ही मानतो. कला विकासही झाला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टीचा विकास होणं हे महत्त्वाचं आहे. आणि दोघेही शिकते असले पाहिजेत, विद्यार्थी आणि शिक्षक. आणि बहुविध बुद्धिमत्ता हे आत्ता आपल्याला कळलेली नवी भाषा आहे, पण नई तालीममध्ये हे सगळेच आयाम एका अर्थानं सहजगत्या उपलब्ध होतात, त्यामुळे त्याला आधुनिक भाषेचा मुलामा दिलेला आहे असं म्हणता येऊ शकेल. पुढे अपेक्षित आहे की आपली मुलं जशी फॉर्मल ऑपरेटिव्ह स्टेजमध्ये 14 वर्षे आणि पुढे जातात तेव्हा अन्याय आणि शोषणाबाबत त्यांची सजगता विकसित झाली पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि निर्भयता ह्या दोन्हीची जोपासना झाली पाहिजे. विनम्रताही येणं अपेक्षित आहे. विशेष काहीतरी शिकतो म्हणून अहमगंड येता कामा नये. परस्परावलंबी रचनेचं भान, संयमित जगणं, सामूहिकतेचा विकास, इतरांच्या प्रती जबाबदारी आणि संवादातून प्रश्न सोडवण्याची तयारी, सर्व शाळेच्या संस्कृतीमध्ये ते विकसित होणं हे महत्त्वाचं आहे. पुढे जाऊया. मानसशास्त्रीय आधार आत्ता मी घेत नाही, ही तयार केलेली स्लाईड आहे, आपण बोललो आहे. पुढे जाऊया. ही समावेशक शाळा आहे, हे आधी पुन्हा सांगते, जे कदाचित सगळ्या आधीच्या शाळांमध्ये सगळ्यांना तेवढ्या प्रमाणात लागू नसेल. पण इथे सर्व कुठल्याही मुलाखतीशिवाय काही अंशी एवढंच तपासलं जातं, उशिरा येणारं जे मूल असतं की ते कुठवर आहे, जेणेकरून शाळा त्याला मदत करण्याच्या स्थितीत आहे की नाही. पण नव्यानं येणारं मूल समजा त्याच्यामध्ये काही सामान्य शाळांमध्ये जायला पाहिजे अशी अवस्था असेल आणि काही पालकांचा अजिबात आधार असणार नाही आहे असंही असेल, तरी त्या मुलांना त्या मुलांचे हक्क आहेत म्हणून शाळा त्यांना नाकारत नाही. बालशिक्षणाच्या बाबत आपण बघूया. काही विस्तारानं आता सांगणार नाही, भूमिका झालेली आहे. तिथेही स्वातंत्र्य मिळावं. व्यक्तिगत मुलं तेव्हा व्यक्तिगत काम करण्यामध्ये जास्त अगदी सुरुवातीची पसंत करतात, हळूहळू ती सामूहिकरित्या काम करायला लागतात.
थोडा सुरुवातीच्या काळात मॉन्टेसोरी बाईंचा प्रभाव आमच्या याच्यावर अधिक होता. नंतर मग पियाजे आणि इतर आणि नई तालीमचे पैलू हे सगळे जोडत त्याला आकार दिला जातो आहे आणि त्यातही ती तत्त्व महत्त्वाची मानलेली आहे. पुढे जाऊ आपण. पुढे जाऊ. बागकाम हे उद्योगामध्ये हे एक महत्त्वाचं काम आहे. हे कंपल्सरी क्राफ्ट आहे सगळ्या शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. त्याचं कारण हे खूप मोठ्या प्रमाणावर अध्ययन अनुभवांची मुलांना संधी देतं आणि निसर्गाशी जोडण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये आहे या कामाशी. पुढे जाऊया. काही फक्त फोटो तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर जयाताई आणि जयश्रीताई या कामाबद्दल थोडी मांडणी प्राथमिक आणि माध्यमिकच्या पातळीवरची करतील. पुढे फक्त फोटो दाखव. प्राथमिकच्या पातळीवर बागकामासाठी आठवड्यातले 2 तास असतात. मुलांना बागेत रमायला खूप आवडतं. पहिलीच्या वर्गाला आम्ही निरीक्षणाची संधी देतो आहे आणि ते सगळं बाग बघणं, छोटी आणि मोठ्या मुलांनी काय लावलं असं. आणि दुसरी, तिसरी आणि चौथीला जागा मोजून देतो आहे, त्यांचा प्लॉट. आणि त्यांचे मग गट विभागणी आहेत की तुम्ही एवढ्या जागेत बी लावायचं आणि त्यात पद्धती आहे. बागकामाचे एक शिक्षक आणि वर्ग शिक्षक असे 2 शिक्षक बागेत असतात. त्याचे नियम ठरवल्या जातं कारण बागेत धावायचं नाही, पळायचं नाही, त्याच्यावर पाय नाही पडला पाहिजे. तण काढायचं असेल तर मुलांना असं वाटतं, शिकवतो आपण की झाडाला उपडायचं नाही. मग हे आजूबाजूचं का उपडायचं? तर अगदी बालसुलभ पद्धतीने आपण त्यांना सांगतो की एका ताटात वरण, भात, भाजी आणि 2 पोळ्या ठेवल्या आणि 10 जण जेवायला बसले तर भूक जाईल का? नाही जाणार ना. मग आपण असं करूया की आपलं जे बी लावलं ना भेंडीचं, त्याच्या आजूबाजूचं तण काढून टाकूया म्हणजे भेंडीचं झाड मोठं होईल. तर या पद्धतीने बालसुलभ पद्धतीने मुलांच्या मनापर्यंत आणि इथे प्रयोग पण दाखवलेले आहे. म्हणजे एकदल आणि द्विदल जरी बागेत गेलं तरी निरीक्षण करायला आम्ही शिकवतो आहे. म्हणजे मुलंच करतं, शिकवतो म्हणजे काय. आणि काही मुलांचं सुटून जातं. तर असे काही प्रयोग आहेत ते आम्ही वर्गात पण घेतो. जसं सूर्यप्रकाशाची गरज असतं वनस्पतीला, तर वर्गातला प्रयोग जसं हरितालिकेला करतात ना, आई ती गौर टाकून झाकून ठेवते, ती पिवळी पडते. पिवळी का पडते? तर मग त्याचं 2, एक टोपली बाहेर, एक आत असं करून निरीक्षण पण घेतो. तसं 1ली ते 4थीच्या वर्गाला वर्गातील बागकामाच्या संदर्भातले प्रयोग आणि बागेतलं उत्पन्न काढेपर्यंत मग ते मोजमाप करणं, मग तराजू आणणं, त्यांचे गट केलेले, विभागणी केलेली असते आणि ते विक्री पण करतात सगळ्या त्यांना आणि तेच किंमत पण ठरवतात. म्हणजे बाजारभावापेक्षा आमचं भाव कमी असतं जरा, कारण आमचा उद्देश मुळातच ते मुलांनी शिकणं आणि तिथपर्यंत जाणं असतं. मग 20 रुपये किलो भाजी असेल तर मग ते सगळ्यांना विचारतात, नोंदी ठेवतात, पैसे मागायला येतात, एखाद्या चिल्लर मोजमाप करतात की तुम्हाला किती हवं आहे काय. आणि नाही भेटलं आधी त्यांचं ठरलेलं असतं की वर्गातल्या सगळ्या मुलांना मिळाल्यानंतर ताईकडे जायचं विचारायला. त्याच्यामुळे तोपर्यंत तायांना विचारायचं नाही, नाही तर तायांना आधीच हवं असतं की ऑर्गॅनिक आहे आणि वर्षभर मिळत आहेत. तर या पद्धतीने एक बागकामाचे शिक्षक प्राथमिकसाठी वेगळे आहेत आणि वर्ग शिक्षिका मिळून ते प्लॉट्स आणि प्रथम सत्राचं पीक उत्पन्न वेगळं असतं आणि द्वितीय सत्रामध्ये छोटी वाफे केलेली असते. मग वरांब्यावर काय लावायचं, आत काय लावायचं. आता 4थीचा वर्ग आहे, परिमिती आणि क्षेत्रफळ शिकवायचं असेल तर मेथी लावली ना ते क्षेत्रफळ आणि वरांब्यावर आपण मुळा लावला आहे तर ती परिमिती. म्हणजे इथपर्यंत असं की मुळा जिथे लावला आहे ती त्याचं मोजमाप केलं की त्याला परिमिती म्हणायचं. आणि मध्ये मेथी लावलेली आहे हे लक्षात ठेवायचं, मध्ये मेथी लावलेली आहे म्हणजे किती जागा व्यापली तर ते क्षेत्रफळ मोजायचं. तर हे सगळं बागेतलं वर्गातलं बागेत या पद्धतीने गणित, त्यातली भाषा, त्यातले क्रिया, कुठल्या कुठल्या क्रिया केल्या, मग ते क्रियापद, मग त्याचे वाक्य तयार करा, काय झालं बागेमध्ये. तर इथपासून तर मागच्या वर्षी तर प्रथम सत्रातलं उत्पन्न आम्हाला झालं नाही तर शेतकऱ्यांची अवस्था काय झाली असेल, त्यांना मिळालं असेल का खायला, कसं झालं. आमच्या बागेत पाणीच होतं त्याच्यामुळे आमच्या बागेत पेरल्याच गेलेलं नाही आणि ते झालंही नाही. तर मुलांनी ते प्रत्यक्ष अनुभवलं की इतकी छोटी बाग आहे, आपल्याला काहीच मिळालं नाही आहे. आणखी एक 4थीच्या वर्गाला आम्ही पावसाची नोंद करतो. अगदी 30 जूनला शाळा सुरू झाली की 1 जुलै महिनाभर पावसाची नोंद. मग किती दिवस पाऊस पडला,
मग बागेत ते भांडं ठेवायचं, ते मोजमाप करायचं, रोज सकाळी परिपाठामध्ये त्याची मांडणी करायची. तर हे सगळं की पाऊस किती दिवस पडला आणि याचा परिणाम पिकांवरती काय झाला, मग पिकांवर कीड आली, कुठली मित्र कीड आणि शत्रुकीड, हे कीड हे पण सगळे मुलं ओळखायला लागलीत. फुलपाखरूचं असेल तर फुलपाखराच्या मागे धावणं आणि त्यांना ते मजा वाटतं. वेगवेगळे पानं बघणं, भेंडीचं फूल असेल तर वेगळ्या रंगाचं आहे. तर ही निरीक्षण क्षमता वाढवणे त्यांची आणि त्या आनंद घेणे, मुळात मी असं म्हणेल की आनंद घेणे त्या गोष्टीचा. कारण मिरचीचं झाड छोटं असतं, भेंडीचं झाड मोठं झालं, ते भेंड्या काढताना मग ते हाताला खाजवतं, मग कोणी असं म्हणतं की नाही, तर मग त्यांना कात्री देणं. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहे. नियम तयार करण्यापासून तर आपण काय खायला पाहिजे, कारण बागेतलं जे निघालं ते आम्ही आमच्या रसोड्यात म्हणजे स्वयंपाकघरामध्ये, तर हे विषय असे एकात एक हातात घालून जाणार आहे की बागेतलं पिकलेलं स्वयंपाकघरात जातं आणि मग स्वयंपाकघरातून पोटात जातं. इथपर्यंत प्राथमिक याला टप्प्याला आम्ही घेतो, त्यातलं विज्ञान पण शिकवतं. इयत्ता 5वी ते 10वीपर्यंतचं, जसं इयत्ता 5व्या वर्गातले मुलं 4थ्या वर्गातून 5व्या वर्गात आलेले असतात, तर त्यांना मोठ्या वर्गातली मुलं पहिल्या वर्षी आले माध्यमिक म्हणजे 5व्या वर्गात, तर मोठे मुलं त्यांना वाफे करून देतात. वरंभे करून देणं, वाफे करून देणं असं इयत्ता 8वी 9वीतील मुलं त्यांना करून देतात पहिल्या प्रथम सत्रामध्ये, आणि मग ते बी पेरतात असं एकूण. त्यात त्यांचं विज्ञान गणित म्हणजे सोटमूळ, साधं पान, तंतुमूळ असं जे काय विज्ञानचं आहे ते विज्ञानच्या अनुषंगाने, त्यातलं त्यांचं सूक्ष्म, आमचे विज्ञान भवन म्हणून प्रयोगशाळा आहे, तिथे सूक्ष्मदर्शिका यंत्र ठेवून त्यांचा अभ्यास असतो पानांचा, कांद्याची पात, अजून पेशी रचना कशी असते ती पण सांगितल्या जाते. त्यानंतर गणितामध्ये भूमितीय आकार जे आहेत ते पूर्ण 4थ्या वर्गात जरी असेल तरी 5व्या वर्गामध्ये तो टप्पा, लांबी कोणती असते, रुंदी कोणती असते, रस्ता कसा का बरं सोडायचा, तो छोटा रस्ता, आणि फुटातलं सेंटीमीटर म्हणजे मापन जी पद्धती आहे हे तर फुटामध्ये असतं, साधारण एकर, फूट हे त्यांना समजावल्या जातं. त्यानंतर मुलं खूप जेव्हा त्यांचं भाजी निघते तर त्यांना एवढा आनंद होतो त्याचा, आणि ते विक्री करायला त्यांना खूप आवडतं. त्याच्यात एक गट असतो की मी विक्री करेल आणि पैसे कोण ठेवणार, तर ते पैसे पण ठेवायचे ते आपसूक ठरवून मग ते पूर्ण त्यांचा जमा राशी आणि नफा तोटा. पण कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष ते करायलाच मिळालं नाही मुलांना, तर ते थोडं मागे पडलीत, आणि त्यामुळे आता पुन्हा नव्याने मागच्या वर्षी केलं तर मागच्या वर्षी पेरणी वगैरे झाली आणि इतका पाऊस आला की सगळं पीक वाहूनच गेलं, म्हणजे काहीच राहिलं नाही, स्टेम वगैरे सगळं. तर मुलांना ते पण अनुभवायला मिळालं. त्यानंतर त्यांची शेतकऱ्याशी चर्चा, मुलाखत असं आम्ही ठेवतो की काय होत असेल तिथे. मग त्यानंतर मुलाखती त्यानुसार होतात, आणि एकदल द्विदलच्या शेती कशा, मिश्र शेती शिकवतात मुलं, त्याचा अनुभव घेतात. त्यानंतर बीजगणितमध्ये जी नित्य समानता आहे त्याच्यात काही आयडेंटिटीज असतात, a+b² जसा आहे, तर काही अनुषंगाने आम्ही तिथे लावतो आणि शिकवतो. त्या शेतीच्या ह्याच्यामध्ये वरंभा, जसं त्यांनी वरंभा सांगितलं, तर वरंभाचे जे आकार असतात ते भूमितीनुसार a+b² जो असेल तो तिथे काढायचा आणि तो त्याच्यात पेरायचा आणि तो मुलांना सांगायचा. त्याच्यामध्ये गादी वाफा आहे एक असा, तो पण आम्ही समजावून सांगतो. आणि भूगोलामध्ये जे आहे कंटूर बंडिंग आहे, एकूण नकाशा आहे, शेतीविषयक जे धान्य कुठे कुठे पिकतं त्यानुसार जगाचा जो इतिहास आहे तो पण त्या अनुषंगाने आम्ही शिकवतो. त्याच्यानंतर इथे काही दिसते आहेत, शेतीचा जो नकाशा काढलेला आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी पेरलेलं जे आहे मुळ्याचा वाफा आहे, त्याच्यानंतर गादी वाफा आहे, त्याच्या बाजूला जे दिसतं आहे ते तिथे त्याप्रमाणे पण आपण करू शकतो शेती. ते पूर्ण असं अनियमित क्षेत्रफळ जे म्हणतो आणि परिमिती ते काढल्या जाते. त्यानंतर शेतीचं स्वयंपाकघराशी रिलेटेड आहे. मोठ्या वर्गातील मुलं जी आहेत ती
मी स्वयंपाकघराबद्दल प्राथमिकच्या तसं तर बालवाडीपासून स्वयंपाक करतात बालवाडीच्या ताया सगळ्या मुलांसाठी. मी प्राथमिकचं 1ली ते 4थीपर्यंतचं मांडते आहे. वर्षाकाठी 6 स्वयंपाक, तसा रोज स्वयंपाक होतो. आमची ताई आहे सुवर्णाताई करतात त्या, पण वर्षाकाठी जो स्वयंपाक होतो 6 स्वयंपाक, तर मुलांच्या वयोमानानुसार आम्ही तो निवड करतो. 1लीचा वर्ग असेल तर त्यांनी लिंबू सरबत करायचं, मग त्यामध्ये भाषा आणि गणिताची जोडणी करायची. अर्धा पाव पाऊण लिंब आणायला जायचं. त्या काकांना म्हणजे आश्रमातच झाड आहे लिंबाचं, ती मोजायची, त्याचं गट करायचे, मग 1 पूर्ण 1 अर्धा असं ते सगळं गणित वर्गात ते आठवडाभर चालतं. 1 दिवस स्वयंपाक झाला तरी आठवडाभर चालतं. कच्चा चिवडा आपण खूप मोठ्या प्रमाणात करतो, पण आम्ही एक जरा विचार केला की इतका मोठा चिवडा केला आणि घरी जाऊन मुलं काय करतील, म्हणून आम्ही त्यांचे गट करून छोटं माप करून, जेणेकरून त्यांना घरी गेल्यानंतर की 1 पेला मुरमुरे घेतले तर मला कच्चा चिवडा माझ्या 2 प्लेट करता आल्या पाहिजे किंवा 1 ग्लास सरबत करता आलं पाहिजे. तर एका ग्लासा सरबतासाठी किती साखर, किती लिंबू, किती मीठ, चिमूटभर. तर शब्द पण शिकतात, ओंजळभर, चिमूटभर. अप्रमाणित मापक आणि प्रमाणित मापक, कारण घरामध्ये प्रमाणित मापक नाही आहे लिटर वगैरे, तर ते कसं करणार, म्हणून अप्रमाणित मापक मुलांपर्यंत आम्ही पोहोचवतो. असे वर्षाकाठी जवळपास 6 ते 8 स्वयंपाक असे असतात. त्यामध्ये कोरड्या चटण्या, इडली, ढोकळा म्हणजे आंबवलेले पदार्थ, आश्रमातून मिळालेले लिंब असेल, कधी करवंद असतील तर कैरी असेल त्याचं लोणचं घालणं, आणि ते मग मुलांसोबतच खिचडी सोबत मुलांना देणं, ढोकळा, इडली. तर या पद्धतीने सगळे स्वयंपाक, मी असं म्हणेल की पालकनीतीच्या एकांकात शाळेने जो लिहिला होता त्यामध्ये मी अगदी भाषेमध्ये ताई आहे तिथे की मला असं वाटतं की पाठ्यपुस्तक नाही वापरलं तरी पूर्ण भाषा त्यातून होतो. म्हणजे मी आता बागकामाच्या संदर्भात बोलले तरी 5वीला जाहिरात आहे, बातमी तयार करणे आहे. तर आमच्याच बागेत पाऊस पडला तर पावसाची बातमी करूया, पेरणीची बातमी करूया, किंवा जाहिरात करूया, आपला पदार्थ छान झाला किंवा आपलं उत्पन्न निघालं तर ते कसं विकायचं, तर त्यातून जाहिरात करूया. तर एक बागकाम आणि स्वयंपाकघर तर भाषा समृद्ध होण्याचं एक खूप उत्तम माध्यम आहे की मुलांना गृहपाठ देतानाही तुझ्या स्वयंपाकघरात ज्या ज्या वस्तू असतील त्या लिहून आण, त्याचं वाक्य लिहून आण की आईने कुकर कसा लावला हे लिहून आण. तर भाषा पूर्ण होऊ शकते त्यातून, कारण शब्द आहे, विशेषणं भरपूर आहेत. तर या पद्धतीने जर, आणि ते आठवडाभर स्वयंपाक एक असतो, त्यामध्ये नियोजन असतं, कारण इतके मुलं घरात एकटी आई 2 मुलांना सांभाळू शकत नाही, पण तिथे 2 ताया 30 मुलांना सांभाळतात. तर त्याच्यामुळे 30 मुलांना घेऊन स्वयंपाक करणं, तर आधी आम्हाला नियोजन करावं लागतं की हे तुमचे गट आहेत, यामध्ये व्यवस्थापन असं केलेलं आहे की सफाई कोणी, आणि प्रत्येकाला काम मिळायला पाहिजे. भेंडीची भाजी असेल तर प्रत्येकाला किमान 4-4, 5-5 भेंड्या चिरता यायला पाहिजे. आणि अगदी पहिलीची मुलं चाकू किंवा विळी वापरतात, आणि आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की कोणाचंही बोट कापलेलं नाही आहे. म्हणजे मुलंही सजग आहेत आणि तायाही सजग आहेत. तर त्या पद्धतीने मुलांचं म्हणजे काम, तिथली स्वच्छता, तिथले नियम, मग सिलेंडर असेल तर प्रत्येकाच्या घरात हे असं आहेच सिलेंडर, मग शेगडी कशी ठेवायची, बाहेर आणायचं किती लांब. छोट्या मुलांना आम्ही शेगडीजवळचं काम देत नाही, पण शिजवलेले पदार्थ करतोय, तिथे आमच्या ताई मदत करतायत. पण बाकीचं जे शिक्षण त्याच्यासोबत भाषा, गणिताची आणि विज्ञानाची जोडणी होत असेल. काही पुस्तकही आमच्याकडे, स्वयंपाकघरातलं विज्ञान कोणाचं पुस्तक, ते पुस्तक आहे. आणि बरीच आता तर नेटवरती सगळं टाकलं की तायांना उपलब्ध होऊन जातं आणि मुलंही बघतात. आणि मागच्या वर्षी एक भेंडीचा प्रवास आणि भेंडीची भाजी म्हणून एक क्वेस्टमध्ये मी आणि मीनाताई आम्ही गेलो होतो. तो एक आमच्याच मुलांच्या ह्याच्यावरती एक छोटंसं पुस्तक पण आम्ही तयार केलेलं आहे. तर मुलंही, आणि मागच्या वर्षी 4थीच्या मुलांनी पण एक स्वयंपाकावरचं पुस्तिका तयार केली, चित्र आणि लेखन करून. तर लेखनापर्यंत मुलं त्यातून जातात. आणि या पद्धतीने मोजमाप त्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला दिसत आहे. अंकुरित, म्हणजे मला असं वाटते की एक स्त्री म्हणून मलाही या शाळेत आल्यावर खूप शिकायला मिळालं की समजा 3 प्लेट म्हणजे छोट्या वाटीनी जर का द्यायचं असेल तर 1 वाटी मटकी घातली तर ती अंकुरित येऊन 3 वाट्या होते. म्हणजे एवढा अंदाज, म्हणजे व्यवस्थित अंकुर आलं तर
इतक्या पद्धतीने की आधी मोजायचं, मग भिजत टाकल्यानंतर संध्याकाळी मोजायचं, परत दुसऱ्या दिवशी आल्यानंतर मोजायचं किती झालं ते. तर मुलांसोबत आमचंही शिक्षण होतं हे म्हणजे कारण या पद्धतीने इतक्या बारकावेनी स्वयंपाक करताना मी स्वतःला हे नाही केलं, पण मुलांसोबत करताना सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक मुलांपर्यंत पोहोचवायच्या. तर आधी आपण ते करून बघणं की ढोकळा त्यांच्यासोबत नाही जमला तर काय व्हायचं, तर आधी करून बघणं, या सगळ्या गोष्टी शिकता शिकता मुलांसोबत होऊन जातं. आणि चटण्या विक्रीला पण ठेवतात मुलं, कोरड्या चटण्या करतात आणि आणखी काय करतात, ढोकळा बस पराठे ते वरच्यावर पूर्ण जेवण ताई सांगतील. मी 4थीपर्यंतचं सांगितलं, पण 10वीपर्यंतचे मुलं काय करतात ते 5वीपर्यंत सांगितलं असतो. 8व्या वर्गातील मुलं जो खाऊ असतो, रक्षाबंधन आमच्या इथे मोठ्या स्वरूपात होतं, तर त्याच्यामध्ये ती शेंगदाण्याची वडी असते. तर तिचा प्रवास पूर्ण शेंगदाण्याच्या भाजण्यापासून करण्यापर्यंतचं जे सर्व खरेदीपासनं, म्हणजे शेंगदाणे खरेदीपासून तर वडी वाटपपर्यंत त्यांच्याकडे काम दिलं जातं आणि एका वडीची किंमत काढली जाते आणि ती पौष्टिक तत्त्व त्याच्यातून किती मिळतात, प्रत्येकी एका वडीतून किती मिळतात मुलांना मोजमापपर्यंत एवढं जातं. त्याच्यानंतर त्यांना 9वी 10वीला संतुलित आहार म्हणजे काय असतं, तर जो प्रॉपर डाएट आहे तर त्याचा एक स्वयंपाक 9व्या वर्गामध्ये पूर्ण स्वयंपाक त्यांच्या वर्गापुरता आणि शिक्षकांसाठी असं म्हणून ते पूर्ण तयार करतात. वरण भात, भाजी पोळी आणि सलाद असं एकूण. आणि 10व्या वर्गामध्ये जो सेंड ऑफ देतो आम्ही, तर त्याचं नियोजन जे करतात सेंड ऑफ द्यायला, त्याच्यात पण ते मुलं पूर्ण सेंड ऑफची तयारी आणि खाण्याचं साहित्य वगैरे तेच तयार करतात ते पूर्ण. आणि 9व्या वर्गात जे जेवण तयार करतात त्याच्यात एका थाळीची किंमत किती येते तेवढं, म्हणजे त्या हॉटेल मॅनेजमेंटकडे जावं की न जावं हे ते ठरवतात. मग काही अंशी की अरे हा तर एकदम चांगला चॉईस आहे, म्हणजे तिथे त्यांची धारणा म्हणजे ध्येय असं होतं की काही मुलं म्हणतात की हे चांगलं आहे. जिथे जिथे आम्ही जातो म्हणजे काही क्षेत्रभेटी देतात, तर तिथे काही मुलं इन्स्पायर होतात, म्हणजे सगळेच जण नाही पण काही अंशी त्यांच्या डोक्यात असतात. तर असे वेगवेगळे विविध अंगी जायला त्यांना प्रोत्साहन मिळते. आणि त्याच्यानंतर वाफवणे, आंबवणे ह्या ज्या क्रिया आहेत, क्रियापदं आहेत, ते त्यातून मूल शिकतं. आणि किती प्रकारचे क्रियापदं असतात, तर इंग्लिश आणि मराठी हे दोन्ही ते व्हर्ब्स ते शिकत असतात आणि सोबत त्यांचा भाषेचा पण विस्तार होत असतो आणि गणित पण शिकत असतात. इंटिग्रेशन पार्ट जो म्हणतो तो पण ह्याच्यामध्ये. इथे थोडं मी सांगू इच्छिते, मी आनंद निकेतनची पालक पण आहे. तर माझं मूल आत्ताच 10वी झालं आणि मला सांगावंसं वाटते की मुलांमध्ये हे रुजतं. व्यवहार ज्ञान आहे, शेवटी स्वयंपाक करता येणं, बागकाम करता येणं, शेती नसेल तर शेती बाहेर काय करेल, पण एक संवेदनशील मन घडणं शेतकऱ्यांप्रती म्हणा किंवा आईप्रती. आई स्वयंपाक करते तर बाहेर कुठेही गेलं तर मला चिंता नसते माझ्या घरची. माझ्या मुलाला सर्व येतं आणि तो करतो आणि सर्वांना खाऊ घालतो. एक नर्स ताई, आमच्या आई पालक, त्या म्हणाल्या की मी नर्स असल्यामुळं खूप तास काम करायला लागतं. त्या म्हणाल्या की माझं मूल कधीही उपाशी राहत नाही. अगदी कधी कधी तर असं होतं की मी येते तेव्हा तो मला गरम गरम शिरा खाऊ घालतो आणि त्याचा शिरा माझ्यापेक्षा अधिक चांगला होतो. म्हणजे हे काही टप्पे की मुलं केलं की हळूहळू त्यातली सहजता येते आणि स्त्री पुरुष संबंधांकडे कसं बघावं याची हळूहळू वृत्ती तयार होत जाते. पुढे जाऊया. वस्त्रकला ही आणखी दुसरी महत्त्वाची आपली गरज आहे वस्त्र ही, त्यामुळं तेही एक शिकण्याचं माध्यम आहे. कताईपासून म्हणजे कापसाची लागवड करण्यापासून सुरुवात होते आणि त्यानंतर टकळी, मग चरखा आणि शिलाईपर्यंत कच्चं काम आणि पक्कं म्हणजे कापडावरती काम, आधी कागदावरती दिसतंय तुम्हाला, अशा टप्प्यांमधनं मूल जातं आणि हळूहळू मग ते पूर्ण पुढली स्लाईड.
अगदी आता ती जी तिकडली स्लाईड दिसते, अनेक पिशव्या दिसत आहेत, त्या 9वीच्या मुलांनी 10वीच्या मुलांना निरोप समारंभामध्ये भेट म्हणून शिवलेल्या आहेत. तर शिवण, त्यावरती कशिदा करणं वगैरे असंही, आणि जे उत्पन्न होतं ते विक्री योग्य झालं पाहिजे, ते वाया जाता कामा नये आणि त्याचा कचरा बनू नये, हे खूप काळजीपूर्वक पाहिलं जातं. पुढे जाऊया आपण. ती जोडणी पण आता एक नमुन्याचं सांगितलं, वेळेची मर्यादा असल्यामुळे त्याचीही जोडणी केली जाते आणि त्या जोडणीचे अवकाश खूप आहेत. इतिहासाबाबतही अगदी ह्याचा अभ्यासक्रम ठरलेला आहे. म्हणजे साधं तुरपाई घालणं याच्यापासून पुन्हा क्षेत्रफळ वगैरे हे सगळं, म्हणजे अनेक जागी त्या संकल्पना वापरल्या जातात. उपयोजनाच्या पातळीपर्यंत ते ज्ञान जावं, हा त्यामागचा उद्देश असतो. थोडं गतीने आपण पुढे जाऊया. स्वच्छतेचं काम हे महत्त्वाचं आहे. थोडंसं त्याकडे थोडा इतिहास पण समजून घेणं, अस्पृश्यतेकडे कसं बघायचं, त्या कामाकडे कसं बघायचं, घरामध्ये कसं बघायचं त्या कामाकडे. सुरुवातीच्या काळामध्ये असं व्हायचं की पुरुष म्हणायचे की काय तुम्ही मुलांना हे काम करायला लावता, कारण मुलं छोटी बादली उचलण्याच्या ऐवजी मोठी बादली पाण्याची उचलायचे आणि नेमकं सफाईचं काम हे संध्याकाळी असायचं आणि पालक बघायचे ते. मग काही पुरुष पालक म्हणायचे हो काय मुलांना एवढ्याल्या बादल्या उचलायला लावता, पण मुलांना असं असायचं छोटी बादली न घेता मला जास्त मोठी बादली उचलून बघायची आहे. अशा काही गमती जमती असतात. आणि मग स्त्रियांच्या समोर हे मुद्दे मांडले आहेत आम्ही की या कामाकडे कसं बघायचं. घरात हे काम प्रामुख्याने स्त्रियांकडे येत जातं आणि समृद्ध घर असेल तर पैसे दिले की ते काम मोजून घेता येतं, म्हणजे आपल्याला, आणि विकत घेता येतं, श्रम विकत घेता येतात. त्याबाबतची संवेदनशीलता आणि त्याचं सामाजिक भान यायचं असेल तर या कामाकडे तुम्ही कसं बघाल, असं जेव्हा आम्ही पालकांना आवाहन केलं आणि 17 वर्ष झाले आम्हाला अजूनही हे काम का करतो असा तीव्र प्रश्न एखाद दुसरा उठतो, पण स्त्रियांनी तर कधीही नाही विचारलेला. पण मोठ्या प्रमाणावर मुलं येतात का, पालक पाठवतात का या कामांमुळे, तर असं दिसतं की काही पालकांना, विशेषतः उच्चभ्रू समाजाला, ही कामं फारशी काही पसंत पडत नाहीत, पण मुलं ही कामं सहजतेनं करतात. पुढे जाऊया आपण. सफाईचं काम फक्त तिथेच जात नाही, ते मोठ्या प्रमाणावर पर्यावरणापर्यंत जातं आणि पर्यावरणाचे प्रश्नही शाळेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मांडले जातात. काही नमुन्याचं मुलांनी काढलेली चित्र आणि प्रकल्प आहेत, पण आज मी ते मांडत नाही कारण वेळ जाईल. प्रश्नांमधनं ते घेता येतील आपल्याला. पुढे जाऊया. स्वावलंबनाकडे आम्ही कसं बघतो आजच्या दृष्टीने. मूलभूत गरजांच्या अवतीभोवती साधी साधी कामं मुलांना करता येणं, मनामध्ये सहजता निर्माण होणं, सामाजिक नियमांची आवश्यकता त्यांना कळणं, विद्यालयासाठी नियम ठरवणं, स्वयंप्रेरणेनं त्याचं पालन करणं, स्वयंप्रेरित होऊन अभ्यास करणं, छोटी छोटी उद्दिष्ट ठरवता येणं, स्वयंमूल्यांकनाची सवय होणं वगैरे वगैरे, ही उद्दिष्ट मोठी आहेत. पुढे खाली जाऊन स्वयंअध्ययनासाठी आवश्यक क्षमता पण विकसित करणं, म्हणजे कम्प्युटरचा वापर करता येणं, इंटरनेटचा वापर करता येणं, आणि त्याला साधारणपणे 4थ्या वर्गापासून स्वतंत्रपणे संगणकाचा वापर करायला मुलांना शिकवण्याची सुरुवात होते आणि पुढे मग सर्च करून मग आपल्या प्रकल्पानुरूप काही गोष्टी, माहिती काढणं वगैरे ह्या गोष्टीही होतात. पुढे जाऊया. सहकार्यातून शिक्षण तसंच सहकार्याचं शिक्षण, ह्या दोन्हीही गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. काही नमुने तिथे दाखवलेले आहेत. पुढे जाऊया. प्रयोगशाळा आहेच, पण फक्त प्रयोगशाळेत प्रयोग होत नाहीत, अगदी वर्गात ते होऊ शकतात, बागेत होऊ शकतात. मांडलेलं आहे ते, ती दृष्टी आहे, तसं बघता यावं हे अपेक्षित आहे. स्थानीयतेपासून वैश्विकतेपर्यंत याचा अर्थ एवढाच की तिथे एक आपल्याला पोस्टर प्रदर्शन दिसेल. हे अणुयुद्ध जे झालं, विशेषतः महायुद्धाच्या काळामध्ये आणि हिरोशिमा आणि नागासाकी यांच्यावरती बॉम्ब पडला, ते समजून घेण्यापर्यंत, म्हणजे हा नियमित अभ्यासाचा भाग आहे की मुलांनी ते जाणून घेतलं पाहिजे. हिरोशिमा दिनाच्या निमित्त युद्ध म्हणजे काय असतं, त्याची भीषणता काय असते त्याबाबत, किंवा खगोलशास्त्राचा अभ्यास, आकाश निरीक्षण दरवर्षी एकदा होतं, दुर्बिणीतून चंद्र बघणं, गुरु बघणं वगैरे वगैरे.
असंघटित क्षेत्रातली बहुसंख्य मुलं आहेत, पण त्याबाबत नीट अभ्यास होणं पण गरजेचं आहे. मुलाखती अनेक घेतल्या जातात. एक नमुन्याची मुलाखत शेतकऱ्यांची सांगितली आहे ताईंनी. अशा असंघटित क्षेत्रातल्या मुलांचा 9व्या वर्गातली मुलं अशी अलीकडेच कोविडच्या आधी झालेला हा भाग आहे की परिसरामध्ये जेवढ्या असंघटित क्षेत्रातले स्वयंरोजगार आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांचं एकूणच जीवन कसं आहे हे समजून घेणं, अर्थकारणापासून दैनंदिन कौटुंबिक अडचणींचा जो सामना करायला लागतो. क्रीडा हे पण शाळेचं एक महत्त्वाचं अंग आहे. प्रत्येक मुलाला रोज खेळ मिळाला पाहिजे, संध्याकाळी किमान काही वेळ, आणि दर वर्गाला आठवड्यातनं 2दा संधी मिळते. काही संघटितरित्या इथे 26 जानेवारीच्या कार्यक्रमांचे इथे फोटो दाखवलेले आहे. मलखांब मुलं उत्तम करतात. खांबाचा आणि रोप मलखांब याच्यामध्ये शाळेची मुलं तर फार सुंदररित्या काम करतात आणि राज्य पातळीवरही मुलं गेलेली आहेत आणि अनेक कवायतींचे प्रकारही खूप सुंदररित्या मुलं करतात. खेळ मुलांना मिळाला पाहिजे. काही क्रीडा उत्सव वगैरे अधूनमधून होत असतात पालकांसाठीही. पुढे जाऊया. कलेचं स्थान पण महत्त्वाचं आहे, असलं पाहिजे असं मानतो. हा लक्षात येतोय? इथे आपल्यामध्ये बसलेले आहेत एक ताई, आभाताई. त्यांचं नाव मुद्दाम लिहिलेलं आहे. आभाताईंसह अभिव्यक्तीत रमलेली मुलं, शिक्षक आणि पालक. अगदी मागच्याच वर्षी हे काम झालेलं आहे आणि एक सबंध इमारतीचे 3 बाजू या मुलांनी आभाताईंसह 3 दिवस खूप मजा घेतलेली आहे. आणि एखाद्या कलाकारासोबत काम करणं, स्वतःची अभिव्यक्ती तर करतातच, पण एखाद्या कलाकारासह ते सगळं अनुभवणं, कलेचे प्रकार जाणून घेणं, हाही खूप छान अनुभव होता. कला प्रदर्शन पण मुलांचं झालेलं आहे. मुलांनी केलेलं काम एक 2018चं ते प्रदर्शन आपण बघतोय. पुढे जाऊया. तसेच ह्यात बालकेंद्री पद्धतीनं आता सगळे तपशील, गणित, भाषा वगैरे असे न मांडता वर्गातल्या प्रक्रियाही अधिकाधिक अनुभवजन्य व्हाव्या, साधनांचा नीट उपयोग व्हावा असा प्रयत्न होतो. पुढे जाऊया आपण. मुलाखती, येणारे पाहुणे हा पण शाळेचा एक महत्त्वाचा भाग आहे. नमुन्यासाठी फक्त एक अलीकडे झालेली डॉक्टर शरद बाविस्करांची मुलाखत आणि त्यांना समजून घेणं हा एक कार्यक्रम फार छान झाला. मुलांना खूप आवडला. वरच्या मुलांनी, शिक्षकांनी खूप पुस्तकं खरेदी केली आपल्या मुलांसाठी शाळेतही, आणि मोठी मुलं ती वाचतात आत्मकथन त्यांचं. हे रवींद्र गोडबोलेंसह मुलं चलत यंत्र बनवत आहेत कागदांपासून आणि छोट्या छोट्या साधनांसह. स्वित्झर्लंडचे पाहुणे मागील काही वर्षांपासून आमच्याकडे येतात. त्यांच्यासह आम्ही कापूस ते कापड हाच प्रकल्प आहे. तिथे हायर एज्युकेशन प्रोग्राम HEP नावाची संस्था आहे, जिथे शिक्षक प्रशिक्षण होतं. मोठी संस्था आहे ती, अगदी विद्यापीठासारखी, आणि तिथले सस्टेनेबल एज्युकेशन या कोर्सचे जे विद्यार्थी आहेत ते आमच्याकडे येतात आणि नई तालीमचा त्या अंगाने अभ्यास करतात. त्यांच्या संदर्भातही ते असे प्रकल्प घेतात आणि हे मिळून केलेले प्रकल्प असतात. तर याच्यामध्ये कापूस ते कापड हा त्यांनी सिम्युलेशन पद्धतीनं मुलांना समजून सांगितला. मुलांच्या सहली तर जातातच, पण त्यांनी कोविडनंतर मुलं गेलेली नव्हती, तर त्यांनी तो असा अनुभव, त्यांच्यासाठीही अभ्यास होता आणि मुलांसाठीही छान रचना होती. तसेच मोठी मुलं कार्बन फूटप्रिंट, वॉटर फूटप्रिंट इथपर्यंत त्यांनी समजून घेतलं पाहिजे की एक टी-शर्टचा प्रवास किंवा जीन्स, या ठिकाणी जीन्सचा वॉटर फूटप्रिंट काय आहे हे समजून घेणं. जशी मुलं मोठी होतात म्हणजे एकच गोष्ट ही किती वरपर्यंत जाऊ शकते, खूप वेळेस खूप मोठ्या प्रमाणावर अनेकानेक अनुभव घेत राहणं, यापेक्षा खोलात जाऊनही आपण विविधांगी अनुभव देऊ शकतो. नागरिकत्व विकास हाही शाळेला खूप महत्त्वाचा भाग वाटतो आणि त्या दृष्टीने शाळा सहभागी पद्धतीनं चालवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. किती यश मिळालं प्रश्न आहेत,
ते मांडता येतील नंतर. नियम मुलं व शिक्षक मिळून ठरवतात. बालसभेत निर्णय घेतले जातात. विद्यार्थी व शिक्षक सहभागी होतात त्यामध्ये. चिंतन सभा शुक्रवारी असते, ज्याच्यामध्ये वर्ग पातळीवरचे मुद्दे, त्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या जाणवणाऱ्या बाबी आहेत त्या, किंवा शिक्षकांनाही कधी प्रश्न असतील तर तेही ते मांडले जातात त्यामध्ये. बालसभा महिन्यातून एकदा होते. सामाजिक प्रश्नांवर मुलांना, म्हणजे शिक्षक आणि मुलं सामाजिक स्तरावरही अभिव्यक्त होतात. उदाहरणासाठी काही वर्षांपूर्वी दाभोळकर जेव्हा गेले, तो रक्षाबंधनाचा दिवस होता, आठवत असेल तर. रक्षाबंधनाचा कार्यक्रम चालला होता आणि ही बातमी मिळाली. आणि मला आनंद वाटतो की आमचे सामाजिक अध्ययनाचे जे शिक्षक आहेत ते याबाबत खूप सजग आहेत. आणि दरवेळेस जेव्हा असं बाहेर जाऊन काही व्यक्त होण्याची गरज पडली तेव्हा त्या शिक्षकांनी स्वतःहून पुढाकार घेतला. तो चॉईस ते लादलं जात नाही, असे कार्यक्रम लादू शकत नाहीत आपण शिक्षकांवर. आणि मला सांगायला आनंद होतो की शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, किंवा मार्च फॉर सायन्स असेल, किंवा दाभोळकरांच्या हत्येचा जो भाग होता, त्यानंतर निर्भया कांड, त्यानंतर अण्णा हजारेंचं ज्यावेळेस आंदोलन चाललेलं होतं, या जागा आहेत की ज्या ठिकाणी शिक्षकांनी आवर्जून वर्ध्यात चाललेल्या जी निदर्शनं होती किंवा ज्या प्रोटेस्ट रॅलीज होत्या त्याच्यामध्ये शिक्षकांना सहभागी व्हायचं होतं. आणि मुलांना विचारलं गेलं तेव्हा वरच्या वर्गातली जी मुलं त्यासाठी इच्छुक होती त्यांना पण ती संधी दिली गेली आणि मुलंही त्यात सहभागी झाली. एका अर्थानं म्हणजे सतत जाणं असं नाही, पण मुलांना हे कळलं पाहिजे की गरज पडली तर आपल्याला रस्त्यावर यावं लागतं, आलं पाहिजे. हाही सामाजिक अध्ययनाचा भाग आहे. हां, पुढे जाऊया. क्षणचित्र त्याबद्दलची. शिक्षक प्रशिक्षण, विषय ज्ञान तुमच्याकडे होतं, तसंच अध्यापन पद्धतीबाबत बालमानसशास्त्र. अलीकडे आनंदीताई आहेत, त्याच्यामध्ये त्यांचं योगदान खूप मोठं आहे. पालकांसोबत, मुलांसोबत, शिक्षकांसोबत त्या नव्यानं आम्ही त्याची आखणी करतो आहे. शिक्षकांचीही सामाजिक समज वाढली पाहिजे, मानसशास्त्रीय समज वाढली पाहिजे. हस्तोद्योग आणि त्याबद्दलची खोली, ज्ञानाची समज, त्यातले प्रश्न, याच्यासाठी अभ्यास भेटी होणं, लोकांशी संवाद होणं. शिक्षकांची समज वाढली तरच मुलांपर्यंत ती जाऊ शकते. समवयाच्या जागा, त्याला क्रमिकता कशी आणायची. पुढे व्यवस्थापन पद्धती अधिकाधिक सहभागी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे बसलेला कृणाल तो फार कमी बोलतो. व्यवस्थापन हे अधिकाधिक सहभागी आणि अहिंसक कसं होईल हा त्याचा अभ्यासाचा विषय आहे आणि त्याच्या त्या जगण्याच्या साधनेचाही भाग आहे. तो कमी बोलतो, पण मला असं वाटतं की ते आलं पाहिजे. फार गुणी सहकारी आहे आमचा. सातत्यपूर्ण संवादातून हे व्यवस्थापन व्हावं, सामूहिक अध्ययन व्हावं, सामूहिक निर्णय प्रक्रिया असावी, पारदर्शकता असावी, परस्पर विश्वास असावा आणि विसंवाद आणि संघर्ष तयार झाले जे होतात ते संवादातून सोडवले जावे. पालकांसह संवाद सततच अशा शाळांमध्ये करावा लागतो जिथे पालकांना इतका वेळ नाही आहे शिक्षणाची ही गुंतागुंत समजून घ्यायला. त्यामुळे तिथे त्यांच्याशी सतत पालक सभा, शिक्षक पालक संघ, गृहभेटी किंवा व्यक्तिगतरित्या पालक जेव्हा येतात तेव्हा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती त्यांच्याशी संवाद होतो आणि त्यांनी आपापल्या शक्तीनुरूप त्यामध्ये ज्याची जशी शक्ती असेल भागीदारी द्यावी असं अपेक्षित असतं आणि देतातही. काही नमुने चित्र. पुढे जाऊया. आव्हानं काय आहेत, शेवटल्या स्लाईडकडे आपण आलो आहे. भांडवली जागतिकीकरणाने समाज, पालक आणि विद्यार्थी तिन्ही समोर आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक आव्हान तयार झाले आणि अस्थिरता. जशी पालकांची तशी विद्यालयाची ही अस्थिरता, म्हणून मी विद्यालयासमोरही म्हटले. उपलब्ध होणाऱ्या शिक्षकांची आरंभिक जी गुणवत्ता असते हा खूप अडचणीचा मुद्दा आहे, ज्याबद्दल काल आपण सायंकाळी बोललो होतो. आणि आम्ही अत्यल्प मानधन देतो, त्यामुळं त्यातून
शाळेचा चॉईस करणारा गटही त्या प्रकारे गरजू लोकांचा असतो आणि त्यांना ज्या प्रकारच्या संधी मिळाल्या असतील त्याप्रमाणे ती गुणवत्ता, आरंभिक गुणवत्ता नंतर ती घडण करावी लागते. बदलते तंत्रज्ञान, स्मार्टफोन्स, इंटरनेट ह्या कोविडनंतर ह्यांनी मुलांच्या भावविश्वाचा फार मोठा कब्जा घेतलेला आहे आणि अतिशय बिकट परिस्थितीचा सामना आम्हाला करावा लागतो आहे आणि त्याचं गांभीर्य तर अधिकाधिक लक्षात यायला लागलं. काउन्सिलर म्हणून आत्ता आनंदी आलेले आहेत आणि मुलांना व्यक्तिगतरित्या जायला अवकाश मिळाला आहे. शिक्षकांना तेवढा नसतो. आता मुलं तिच्यासोबत जाऊन बोलू शकतात. तेव्हा अगदी पोन्स बघण्यापासूनची मुलांच्या मनाची जी घालमेल त्यातून तयार होणारी आहे, अस्थिर मन आहे, हे सगळं लक्षात येतं आहे. त्यामुळं तेही एक मोठं घाई होते, पटकन मिळालं पाहिजे. अभ्यासावर फोकस करता येत नाही आहे. पर्यावरणीय आव्हान हे सगळ्यांनाच महत्त्वाचं आहे, त्याला शाळांनी भिडलं पाहिजे असं वाटतं. पण आपल्या विकासाच्या कल्पना गरीब आणि श्रीमंतांवर वेगळ्या प्रकारे काम करत नाहीत. आपली मीडिया हा एकाच प्रकारे सगळ्यांना विकास म्हणजे काय ह्याचं, गरीब असले तरी तेच प्रारूप त्यांच्या मनावर असतं आणि त्यामुळं आपण वेगळी जी भाषा बोलण्याचा प्रयत्न करतो तो कळतोच असं नाही किंवा त्यासाठी मनं तयार होऊ शकतात समूह पातळीवर असं नाही. ते आव्हान आहे आणि त्यासाठी अधिकाधिक रोल मॉडेलच्या रूपामध्ये आपण कसं सामोरं जाऊ शिक्षक, हे त्यामागचं मोठं आव्हान आहे. त्यामुळं बुद्धीने कळलं तरी वळणं आणि ते व्यक्त होणं वेगवेगळ्या छोट्या छोट्या कृतींमधनं हे एक बारकाईने ध्यानात घ्यायचं आव्हान आहे. शाश्वततेचं भान जागृत आपलं आणि मुलांचं व्हायचं असेल तर, म्हणजे तो फक्त मुलांना द्यायचा मुद्दा नाही, तो आपला सगळ्यांचा आहे. शैक्षणिक व्यवस्थेचंही एका अर्थानं या भौतिकतेनं ग्रासलेलं असल्यामुळे टोकाची स्पर्धा, वाढती आर्थिक दरी. धन्यवाद. एक प्रश्न आहे, वस्त्रकला शिक्षणामध्ये सगळ्यात लहान मुलांचा गट व पालक यांचा सहभाग कसा असतो? सर्वात लहान मुलांचा जो गट असतो इयत्ता पहिलीपासून, तर आपण म्हणतो की हस्तनेत्र समन्वय, म्हणजे मुलांना सुईत दोरा ओवता येणे, गाठ पाडता येणे. तिथे आम्ही एका वर्गात 30 विद्यार्थी असेल तरी तिथे मात्र आम्ही 15 विद्यार्थी पाठवतो, म्हणजे अर्धे अर्धे. 28 विद्यार्थी असेल तर अर्धे अर्धे, कारण इतक्या मोठ्या समूहाला एक शिक्षिका नाही शिकू शकत, कारण तिथे प्रत्यक्ष जातीने लक्ष द्यावं लागतं. सुई टोचली किंवा सुईत दोरा गेलाच पाहिजे, गाठ नीट पाडताच आली पाहिजे. तर त्या पद्धतीने आणि मग सुरुवातीला कागदावर ज्या पत्रिका असतात जाड्या त्यावर छिद्र पाडून, आता शिलाई मशीन असल्यामुळे त्या ताई सरळ रेषेमध्ये मशीनवरती मोठा नंबर करून छिद्र पाडून देतात आणि त्यामध्ये धावदोरा आणि उलटी टीप. तर सुरुवातीचा जो काळ असतो तो सरळ रेषेत कसं येईल ते, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्याला चित्र काढून, त्यांच्या आवडीचं चित्र असेल किंवा भौमितिक आकार असतील तर ते काढून दिलं जातं आणि त्यावरती त्यांनी करायचं. हे पहिल्या टप्प्याला झालं. आणि द्वितीय सत्रामध्ये मात्र त्यांना कापड दिलं जातं. कापडावरती तो थोडा जाडा कापड असतो पहिल्या वर्गाला. दुसऱ्या वर्गाला तुम्ही इथे आम्ही प्रदर्शनात ठेवलं आहे टिफिन मॅट, कारण आम्ही सगळेजण खाली जेवायला बसतो आणि डब्याच्या खाली काहीतरी असावं आणि मग सगळ्यांचं सारखं, नाही तर घरून आणायला सांगितलं तर कोणाचा मोठा रुमाल, आई एवढं कापड असं, तर ते मुलांनी तयार करावं. त्याची डिझाईन असायला पाहिजे त्याच्यावर आणि त्याचं ते विणकाम, धावदोरा आणि उलटी टीप. आणि तिसऱ्या वर्गाला आम्ही जेव्हा जातो तेव्हा आमची बालवाडी ते 10वीपर्यंतचं शाळेमध्ये डस्टर हवं असतं, बाजारातून विकत आणत नाही आम्ही. तर ते डस्टर, कारण कताई करताना मुलं जे तूट निघते, कारण सुरुवातीला मुलांना इतकं छान सूत काढता येत नाही, शिकताना बरंच काही वाया जातं. पण वाया गेलेल्याचं करायचं काय, तर त्या डस्टरमध्ये आम्ही भरतो. म्हणजे कापड घ्यायचं, त्याचं मोजमाप करायचं आणि हाताने उलटी टीप. धावदोऱ्याचं एक असतं की तो सरळ कापला आणि ओढला की निघून जाईल, पण उलटी टीप अशी असते की ते जिथून कट झालं तरी ते तिथून निघत नाही. तर ती पद्धत मुलांना माहिती असतं आणि तिसऱ्या वर्गामध्ये ते अख्ख्या शाळेसाठी वर्षभराचे डस्टर तयार करून ठेवतात. मग हळूहळू चौथीत गेले तर कशिदाकारी, रुमाल जे बघितले ते चौथ्या वर्गाने गहू टाका. तर या पद्धतीने त्यांचे जॉब ठरलेले आहेत. मध्ये कोरोना काळामध्ये मास्क
आला होता. तर तेव्हा शाळा सुरू व्हायच्या आधी आम्ही सगळ्या शिक्षकांनी खादीचे, पुरुष शिक्षकांनी पण 2-2 मास्क शिवायचे मोजमाप करून वगैरे. आणि मग 4थी आणि 5वीला उपक्रम घेतला. त्याच्यातलं परिमिती, क्षेत्रफळ, मोजमाप सगळं करून, कापड किती घ्यायचा, कागदावरची कटिंग, कापडावरची कटिंग, आणि हाताने ऑनलाईन क्लासमध्ये मुलांनी हाताने हे मास्क शिवले. तर त्या परिस्थितीनुसार, आणि हे जे केलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वाया जात नाही. रुमाल विक्रीला, त्यांचं टिफिन मॅट असेल तर तेही विक्रीला, आणि प्रत्येक दाराच्या समोर एक पायपोस असतं, ते पोत्याचं करायचं. आणि लोकर असेल त्या लोकरनी, आता यांना सरळ दोरा आणि धावदोरा आणि उलटी टीप येतं आणि साखळी टाका येतं, तर त्या पोत्यावरती विणकाम करणं आणि प्रत्येक वर्गाच्या कार्यालयाच्या समोर ते देणं, म्हणजे आम्ही केलेलं. आणि आसन, खाली बसतोय आहे तर खाली एक बसायला आसन आहे, आम्ही आसन म्हणतो, ते पोत्याचं आम्ही पूर्वी करायचं. आता थोडं वेगळं कापड आम्ही विकत आणलं, कारण पोत्याची फोल्ड केली की ते मधूनच फाटायचं, कारण धुवावं पण लागत होतं. आणि मग त्यांची जी मेहनत होती कशीदाकारी करायची, तर गोट जी आहे, पायपिंग जी लावायचं काम आहे मशीनवरचं, ते ताई करायच्या. पण 1ली ते 4थीपर्यंतचं स्वतःचं आसन तयार करणं, पुढल्या वर्षासाठी मी माझ्या आसनावर माझं डस्टर, माझ्या वर्गात मी केलेलं डस्टर, आणि मी जेवणासाठी जो डब्याच्या खाली वापरणार आहे ते टिफिन मॅट माझं असेल. तर या पद्धतीने कागदापासून तर कापडापर्यंत असे वेगवेगळे जॉब, आणि एकही वस्तू वाया जात नाही. पालकांचा इथे सहभाग, आम्ही हा काही गृहपाठ घरी वगैरे देत नाही आहे, म्हणजे तुम्ही करा मुलांचं. आठवड्यातून 2 तासिका असतात, तर 2 तासिकेमध्ये त्यांचं ते पूर्ण होऊन जातं. आणि काही जसं आपण तो वस्त्रकलेमध्ये कापडांचे प्रकार तेही सांगतो. खादी वापरतोय, ताईने खूप छान सांगितलं की स्वित्झर्लंडचा ग्रुप येतो तेव्हा खादी घ्यायला गेलो तर अरे बापरे, पालकांनाही असं वाटतं की गणवेश किती महाग आहे. पण कापड घेताना जे आपण 300-400 रुपये मीटर कापड घेतो आहे, तर त्यांनी एक छान ॲक्टिव्हिटी केली होती. कापड घेणाऱ्याला 400 मिळाले, त्यांनी विणकराला दिले त्यातले, विणकरांनी रंगायाला दिले त्यातले, त्यांनी त्याला कताईवाल्याला दिले, कताईवाल्यांनी कापूस पिंजणाऱ्याला दिले, आणि पिंजणाऱ्यांनी शेतकऱ्याला दिले, तर शेतकऱ्याला किती मिळाले. तर हे जेव्हा कृतीद्वारे मुलांपर्यंत जातं, हे पालकांनाही सांगावं लागतं. आणि मला असं वाटतं मोठ्यांमध्ये पण असतं की खादी खूप महाग आहे. तर या पद्धतीने असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांपर्यंत, कताई करणाऱ्यापर्यंत एका गुंडीचे 8 रुपये मिळतात. तर हे जेव्हा आम्ही आश्रमात किंवा मुलांची सहल घेऊन जातो, छोट्या मुलांची वस्त्रकलेच्या मार्फत, तर तेव्हा मुलांना कळतं की एक गणवेश जरी 1000 रुपयाचा झाला तर त्याच्या मागे इतक्या जणांची मेहनत आहे आणि शेतकऱ्यांपर्यंत किती पोहोचतं. तर हे आम्ही मुलांसोबत संवाद करतो, पालकांसोबतही करावा लागतो. तर या पद्धतीने वस्त्रकलेचं प्राथमिकच्या टप्प्यामध्ये. दुसरी चिठ्ठी आली, शिक्षा आणि स्पर्धा या विषयातील धारणा, धोरण आणि प्रत्यक्षात काय केलं जातं. आता शिक्षण हे आपण कृतीतून, नई तालीम म्हटलं तर कृतीतून शिक्षण देतो, अनुभवातून देतो. आणि मग ती आम्ही 8व्या वर्गापर्यंत असं परीक्षेचं जे स्पर्धात्मक आहे ते स्पर्धात्मकता लावत नाही, आणि 10व्या वर्गापर्यंत पण लावत नाही. पण 10व्या वर्गाला आम्ही बोर्ड हा SSC आपला स्टेट बोर्ड घेतला असल्यामुळे साधारणपणे 9व्या वर्गामध्ये स्टेट बोर्डचं स्पर्धात्मक युग बाहेरचं कसं आहे ते थोडं सांगायला मदत करतो, की मूल हे असं एकदम बाहेर गेलं 10व्या वर्गानंतर फ्रस्ट्रेशन त्याला यायला नको, आणि स्पर्धा जगात किती आहे हे सांगायला एक टप्पा लागतो. तर आम्ही तो 9व्या वर्गात सांगतो त्यांना की अशी स्पर्धा असते, पण आम्ही तुमच्यामध्ये स्पर्धा म्हणून नाही घेत, आम्ही जी सगळी कृती किंवा अनुभव सगळ्यांना सारखा देतो, आणि त्याच्यामधनं त्यांना ज्याच्यामधून आवड असेल ती आवड निर्माण झालेली असते आणि ती दिसते मुलांमध्ये. आणि मग स्पर्धा म्हणजे काय, तर पेपर पॅटर्न आहेत, काही परीक्षेचे काही पॅटर्न्स आहेत, ते 9व्या वर्गात सांगतो की 10व्या वर्गामध्ये असा पॅटर्न असतो आणि त्या पॅटर्नप्रमाणे प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात, आणि असं मूल तयार करतो आम्ही. मग 9व्या वर्गामध्ये आणि 10व्या वर्गामध्ये आम्ही कार्यानुभव हा थोडासा कमी करतो. म्हणजे त्यांना जे ताईंनी सांगितलं की स्वयंपाक हा इयत्ता 4थीपर्यंत वर्षातून 6-10 वगैरे करतो, तर आम्ही इकडे 9वी-10वीला 2 वेळा, वर्षातून 2 वेळा
आणि 10व्या वर्गात 1 वेळा असं करतो. म्हणजे वर्षातून संतुलित आहार म्हणजे जो स्वयंपाक पूर्ण असतो तो 1 वेळा असं, म्हणजे ते काम आम्ही त्यांना कमी करतो. आणि पेपर्सचे पॅटर्न्स आहे ते त्यांना स्वयं अध्ययनाकडे नेतो आणि पेपर्स पॅटर्न्स देतो. असं शैक्षणिक ही धारणा आणि धोरण करतो आणि मुलं छान पास होतात. यावर्षी पण आमचा 100% म्हणजे 100% निकाल लागला आणि 11 मुलं डिस्टिंक्शनमध्ये आले आणि 90% पहिला जी मुलगी आहे ती 90%नी पास झाली आणि 11 मुलं डिस्टिंक्शनमध्ये आहेत आणि एकही मुलगा नापास नाही झाला. याचं आम्हाला कौतुक आहे. मुलं सगळं कामं करून ते पूर्ण करतात आणि खरं म्हणजे त्यांचं घरचं पण वातावरण हे शैक्षणिक वातावरण नाही आहे. आम्ही घरी जाऊन गृहभेटी देतो तेव्हा आम्हाला कळतं त्यांचं वातावरण. आणखी एक प्रश्न आहे. निसर्गाच्या सान्निध्यात असताना मुक्त वावर, विशिष्ट उपक्रम न करता जी शांतता शहाणी येते त्यासाठी मुलांना निवांत वेळ मिळतो का? प्रार्थना, ज्ञान यासाठी काही वेळ असतो का? मुलांच्या दिनचर्येत ध्यानाचा समावेश असतो का? त्यांच्या पद्धती काय? एक तर सकाळी परिसर खूप सुंदर आहे, तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिलेला आहे. अच्छा अच्छा, शिक्षा आहे का? शिक्षा आणि स्पर्धा, पनिशमेंट. हां ठीक आहे ठीक आहे. अच्छा बरं, मी थोडं सांगते. हे खूप अशा मोठ्या प्रमाणात मारणं बिरणं असं नाही होत. त्यासाठी आम्हाला आमच्या मनावरती पण काम करावं लागतं. REBT सारखा कोर्स आम्ही तायांनी पण केलेला आहे. आणि काय असतं मुलांचं म्हणजे बोलताना आवाज किती चढवायचा, किती राग येतो, प्रत्येकामध्ये तो गुण आहे आणि तो बाहेर मुलांमधला पण पडतो आपसातला. पण प्रसंग पाहून तो प्रसंग कसा आहे, मुलांनी दंगामस्ती केल्यानंतर कुणाला इजा झाली असेल तर त्याच्यावर बोलल्या जातं. खूप मोठ्या प्रमाणात असेल तर शिक्षकाला राग येतो, येत नाही असं नाही. पण हात उचलून बदाबदा बदललं असं तरी मी इतक्या वर्षात मी सुरुवातीपासून आहे तर बघितलं नाही आहे. पण एकदमच गंभीर काही असेल तर मात्र त्यावर सातत्याने सत्र घेऊन बसून संवाद करून पालकांना बोलवून असा संवाद केला जातो. मुलांना अशी शिक्षा की आता उभं राहा किंवा तुम्ही येऊ नका असं नाही. वेगळ्या पद्धतीचं 1-2 वेळा झालं की त्यांना म्हणजे काही तुटफूट झालं तर मग आता तुम्ही बागेत 2 दिवस काम करा आणि मग त्याची भरणी करा, म्हणजे जी वस्तू आहे त्याची. तर असं त्यांच्याचकडून आलं काय करायला पाहिजे तर या पद्धतीने. शिक्षा हे मला कळलं नव्हतं, पण शिक्षा आम्ही बहुतांश अशी करतच नाही. पण मोठ्या मुलांना जसं आता कसं 10 वाजताची शाळा आहे तर मुलं 10:15, 10:20 असं कडे येतात, तेव्हा मग मात्र आमचा परिपाठ असतो. त्याच्यामध्ये कधीकधी त्यांचा समावेश नाही होत. तर हे आमची शाळा जी आहे बालवाडीची प्रार्थना वेगळी होते, परिपाठ प्राथमिकचा वेगळा असतो आणि माध्यमिकचा. तर माध्यमिकमध्ये मी असते तर मी पहिले त्यांच्या पॅरेंट्सला विचारून घेते की वेळ का बरं झाला. जर का त्यांचा काही अडचणी असेल तर मग मी समजून घेते. पण मग त्या सांगतात त्यांनी तर 9 वाजताच तयारी केली आणि तो आला म्हणून, तो इतका उशिरा आला का? मग त्यांना आम्ही मग थोडंसं विचारतो, म्हणजे रागवत नाही. आणि का उशीर झाला आम्ही 2 दिवस त्यांना वेळ देतो आणि पालकांना सांगतो की हा असं जर का या आठवड्यात असा आला उशिरा तर मी घरी पाठवीन, हां तुम्ही थोडं लक्ष द्या त्यांच्याकडे. म्हणजे मग त्यांना थोडी चाप, म्हणजे रागवत नाही, पण तू घरी जाऊन तू घरी अभ्यास कर एवढं मी म्हणते. कसं मग 8वा 9वा 10 वर्गाकडे जेव्हा मुलं असतात तेव्हा मी म्हणते की आज तू घरी जा आणि घरी अभ्यास कर तुझा स्वयं, आणि आज तू येऊ नकोस, बस एवढं म्हणून त्यांना घरी पाठवते. मग तो दुसऱ्या दिवशी व्यवस्थित येतो. पण घरी पालकांशी पहिले आम्ही फोननी गोष्ट करून घेत असतो की जेणेकरून कोणालाच रागही नको यायला. कारण विद्यार्थी काय करतात, काल तर तो उशीर आला होता मग मी आज आलो तर काय झालं असं ते बोलतात. आणि ते मोठे मुलं असले की बोलतातच, लहान मुलं बोलतच नाही. कारण लहान मुलं ऑटोमध्ये येतात आणि ऑटो जर उशीर आला तर ताई काहीच करू शकत नाही आणि ताई ॲक्सेप्ट करतात.
दुसरा हा जो प्रश्न आहे हा परिसर छान असल्यामुळे मुलं तर आणि पालक कामाला जातात तर शाळेत सोडून देतात किंवा पायी येतात, तर ते 10ची शाळा असेल तरी 9 वाजेपासून त्या परिसरात असतात. असं काही म्हणजे गेटला कुलूप वगैरे असं लावलेलं नाही आहे. मग कंचे खेळतात, मस्ती करतात, चिंचेच्या झाडाखाली जातात, तर परिसर मोकळा आहे, त्याच्यामुळे त्यांना वेळ भरपूर मिळतो आणि शाळा सुटल्यावरही ते घरी जात नाही, त्याच्यामुळे तो एक मोकळा. पण शाळेच्या वेळापत्रकामध्ये काय ते मी सांगते की परिपाठामध्ये आम्ही आल्या राष्ट्रगीत घेत नाही, ते घरी जाताना घेतो की राष्ट्रगीत म्हणायचं आणि काही सूचना असेल तर ऐकायचं आणि घरी जायचं, किंवा खेळायचं असेल तर खेळा. आल्याला परिपाठामध्ये एक प्रार्थना, निसर्गरम्य प्रार्थना आहे, तुमच्याच करून गोळा केलेल्या प्रार्थना आहेत बऱ्याचशा, आणि एक धून आणि एकादश व्रत, त्याचं आम्ही अगदी लहान मुलांच्या कानावर, बरेचदा त्यांना समजतही नसेल पण त्याचं महत्त्व सांगतो एकादश व्रताचं, आणि वेगवेगळ्या प्रार्थना. आणि सकाळची शाळा आमची जेव्हा सुरू होते तेव्हा आम्ही आनापान घेतो अख्ख्या पूर्ण शाळेचं आणि शिक्षकांचं, आणि दर शनिवारी पण आनापानाची ती एक मुलांना एकाग्रतेची, शांत बसण्याची सवय लागावी. आणि वर्गात तासिका सुरू व्हायची असेल तर काय होतं की इथे 5वीपासून एक शिक्षक बाहेर पडला की लगेच दुसरा शिक्षक, एका विषयातून दुसऱ्या विषयात जायला जरा मुलांना अडचण होत असेल तर अशा वेळेस शिक्षक आपल्या आपल्या पद्धती राबवतात की आत्ता आपण 2 मिनिट शांत बसूया आणि डोळे बंद करूया, किंवा नाही केले तरी चालतील. आणि दर शुक्रवारी चिंतनाची प्रक्रिया असते, ते सर्कल टाईम आम्ही म्हणतो, तर त्या सर्कल टाईममध्ये तो ध्यानाचा भाग आहे, आणि त्यामध्ये मुलांनी शांत बसून विचार, जो कुठला विषय मुलांकडून आलेला असेल किंवा वर्ग पातळीवर किंवा त्या आठवड्यामध्ये काही घडलं असेल प्रसंग, चांगले वाईट जे काही असेल, ज्या विषयावर चिंतन करायचं असेल तो विषय फळ्यावरती लिहिला जातो, आणि त्याचं चिंतन आधी शांत बसून करूयात, काय काय बोलायचं, आणि मग मुलांची गप्पा करतो. हे इतकं सोपं लगेच उत्तर मिळतं असं नाही. प्रत्येक शिक्षकाचा त्यात प्रवास असतो, त्यामुळं कमी अधिक चित्र आपल्याला यामध्ये दिसतं, आणि ते कुठल्याही शाळेत असतं, त्यावर काम करावं लागतं, हे मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. एव्हरीथिंग इज नॉट व्हेरी गुड, सगळं कुठलाही प्रश्न नाही अशी अवस्था नाही आहे, आणि ती प्रत्येक शिक्षकाला काम करावं लागतं स्वतःवर. त्यासाठी बोललं जातं, ते प्रश्नही असतात कमी अधिक प्रमाणात, व्यक्तिपरत्वे. एक प्रश्न हे महात्मा गांधींच्या विचारांचा तुम्ही सुरुवातीला केलेला उहापोह आत्मिक विकास असा मुद्दा होता, त्यासाठी निश्चित काही कृती कार्यक्रम अवलंबिला जातो का? आध्यात्मिक स्वरूपाचा काही नाही. मूल्यविकास हा एक कामाच्या पद्धतीतनं तो गृहीत आहे असं काम करणं. जेवढा प्रवास शिक्षकांचा अधिक चांगला होईल तेवढा, आणि मुलांसाठीही आपण त्या प्रकारे विचारपूर्वक योजना आखू तसा तो होईल. वेगळं मूल्य शिक्षण आणि वेगळं त्यासाठी आध्यात्मिकतेचं शिक्षण असं नाही आहे. पण दुसरा एक प्रश्न त्याच्याशी जोडलेला आहे की शांत बसतात का मुलं वगैरे, जो ज्या त्यांच्याही याच्यामध्ये होता, निसर्गात शांत बसतात का, त्याचे प्रयत्न आम्ही करतो. मुलं आणि शिक्षक सगळ्यांचंच मन खूप वेगात अस्वस्थ असं असू शकतं, त्यामुळे ते कामच करण्याची गरज आहे सगळ्यांनाच, आणि जेवढं काम अधिक करू तेवढी शांतता मुलांची, मनाची आणि शिक्षकांचीही होईल. आणि पालकांसोबतही ते काम करायला पाहिजे. पालकांसोबतही एवढं झालं असं मला वाटत नाही. सेवाग्राम परिसरातील वृक्षतोड रोखण्याच्या आंदोलनात सहभागाबद्दल सांगाल? सुहासताईंनी म्हटलेले. वर्धा सेवाग्राम रस्त्यावरील जिथे जिथे रस्ता रुंदीकरण होतं तिथे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते. वर्ध्यातही ती झाली आणि सर्वदूर होते. पुण्यात आज पाहिलं केवढं मोठं झाड अजूनही ते असं मृतावस्थेत पडलेले, कापलेल्या अवस्थेत. असं सेवाग्रामच्या रस्त्यावरचे खूप मोठाली वृक्ष, जवळजवळ 80-90 वर्षाची, काही थोडी लहान, पण 50-60 वर्षाची अशी झाडं तोडली गेली, आणि त्याच्या विरोधामध्ये वर्ध्यात
फक्त त्या रस्त्यासाठी नव्हे तर वर्ध्यातल्या झाडांबद्दलच आंदोलन उभं झालं. सुरुवात त्याची शाळा शिक्षकांनीच केली एका अर्थानं, आणि पुढे मग ती वर्ध्यातल्या विशेषतः तरुणांनी त्यात सहभाग घेतला, लोकांनीही घेतला. आंदोलन ते जवळजवळ कोविड काळात 1 वर्ष चाललं. खूप संघर्ष केला, पण आम्हाला त्यात यश मिळालं असं मी म्हणू शकत नाही. काही झाडं वाचली, यामध्ये मुलंही सहभागी झाले होते. आणि 6 सप्टेंबरला विशेषतः झाडं आपले शिक्षक अशा प्रकारचं एक कार्यक्रम घेतला. झाडं आपल्याला काय शिकवतात या प्रकारे मुलांनी वेगवेगळ्या पैलूंबद्दल अभ्यास करून लोकांच्या समोर ते मांडलं प्रदर्शनाच्या माध्यमातून, पोस्टर्सच्या माध्यमातून. मी काही मुद्दे आधी सांगितले होते, हा सुटला होता तर तो मांडलेला आहे. गांधीजींच्या विचारांचा तुम्ही सुरुवातीला केलेला उहापोह झाला, मोठा विचार शाळांनी कसा केला आणि करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? हो, करायला पाहिजे असं वाटतं, पण दरवेळेस रस्त्यावर शाळेला उतरता येत नाही. पण हा विचार न संकोचता आपण तो बोलणं, तो विचार न सांगता नुसत्या पद्धतीबाबत बोलणं मला व्यक्तिशः पुरेसं वाटत नाही. कधी कधी कुणाला असं वाटू शकतं की विचारांनी आपण तो बोजड बनवतो किंवा आपल्याला स्वतःकडे आपण मोठेपण घेतो का, असं होऊ शकतं. पण मला स्वतःला असं वाटतं की विचारांशिवाय नुसत्या पद्धतींमध्ये आपण रममाण होऊ शकतो आणि आपलंही भान सुटू शकतं त्या विचारांच्या बाबत. आपणही जेवढं ते आव्हान काय आहे याबाबत शाळेचे लोक सजग असतात, तेवढी त्यांची उपक्रमशीलताही अधिक चिंतनशील होते आणि ती झाली पाहिजे. यातही आव्हानं असतात. शिक्षकांचा अभ्यास, नवीन येणाऱ्या शिक्षकांचा अभ्यास तेवढा होऊ शकत नाही, पण सोबत सोबत तो होत राहतो. संधी दिली जाते त्यांना व्यापक प्रश्नांवर काम करणारे जे लोक आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याची. अशा जागांना शाळांना सुट्टी देऊन शिक्षक सहभागी होतात, अशा जागा असतात. सेवाग्राम ही अशी जागा आहे की तिथे असे वेगवेगळ्या आंदोलनातले लोक सतत येत असतात. NEPMच्या सभा तिथे होत असतात. अशा सर्व प्रकारची जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा गरजेप्रमाणे काही शिक्षक किंवा कधी प्रसंगी पूर्ण शाळेला सुट्टी देऊन महत्त्वाचे ते असे प्रसंग असतील तर त्या अध्ययनासाठी सगळ्या शिक्षकांनी तिथे उपस्थित राहणं, कारण शाळेला एवढं सगळं शिक्षकांची तयारी करणं शक्य नसतं. तर अशा वेळेस एकाच वेळेस सगळ्या शिक्षकांनी अगदी बालवाडीच्या मदतनीसापासून ते बालवाडीच्या शिक्षकापासून 10वीच्या शिक्षकांपर्यंत सगळ्यांनी तो अनुभव आपला विस्तारणं, विचारांचा आवाका वाढवणं हे अपेक्षित असतं. तर तेवढ्या प्रमाणात करतो. पालकांशीही बोलतो. आव्हान मोठं आहे आणि समाजामध्ये व्यक्तिगत पातळीवर शिक्षक जातात. अलीकडे संविधान सन्मान यात्रा जी निघाली होती वर्धा जिल्ह्यामध्ये, त्याच्यामध्ये 10 यात्रा या निघाल्या. त्याच्यामध्ये जवळजवळ 4-5 शिक्षक आमचे व्यक्तिगत पातळीवर सहभागी झाले होते. त्याच्यामागेही हा व्यापक उद्देश होता. असे प्रसंगी होत राहतात कार्यक्रम. आणखी बोलण्याची गरज आहे. येणाऱ्या शिक्षकांसमोरही जे प्रशिक्षणासाठी येतात किंवा भेटीसाठी येतात त्यांच्याशीही हा प्रश्न सतत बोलत राहणं शिक्षणविषयक, हेही न संकोचता आम्ही करतो. आमच्यासाठीही ते भान जागृत राहावं म्हणून आणि इतरांनाही ते भान असावं की आपण फक्त पद्धती नाही तर समाज बदलाचे एक म्हणजे जबाबदारी घेणारे नागरिकही आहोत. या दृष्टीनं सर्व ताई आणि दादांना धन्यवाद.